कोणींना अजून जोमती, कुणी सुज्जन कुणी दुर्जन, या सर्वांनी जशी घडवली तशीच घडली आयुष्याची घडी. पुन्हा एकदा जुने दिवस आठवतील. अजून कित्येक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने आपण देखील व्यासपीठावर पाहतोय मुकेशजी भंडारी साहेब, ज्यांच्या माध्यमातून आपण शिंपोलीच्या गावदेवीच्या मैदानावर 1987-88 दरम्यान सचिन रमेश तेंडुलकर सर स्वतः आले होते. आणि अशा कित्येक वेगवेगळ्या गोष्टींना आपण आज उद्या परवा या मैदानावर देखील ज्या ज्या वेळेस स्पर्धा झालेल्या आहेत त्यावेळेस त्यांची उपस्थिती खूप महत्त्वाची मिळालेली आहे. स्वतः पैसा जिमखाना अध्यक्ष आणि कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई, केवळ मुंबईपुरतं नाही तर गाव टू गाव क्रिकेटमध्ये आपल्या सर्व कोळी बांधवांना घेऊन जी प्रथम मुंबई म्हणतो आपण की भूमिपुत्र कोळी बांधव आहेत, केवळ मुंबईपुरतं नाही तर दमण दीव या ठिकाणी जाऊन अपंग व्यक्तींसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलेली मदत कोरोना काळामध्ये, त्याचप्रमाणे लोणावळा या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून रायगडमधील श्रीवर्धन या ठिकाणी देखील त्यांचं योगदान आपण पाहिलं. असं व्यासपीठावर मान्यवर सर्व उपस्थित आहेत. या सर्वांना अभिवादन करतोय आणि मी राजेश कुळे आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच आमचे आशिष उपाध्याय यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्या यूट्यूबचे प्रेक्षक tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात, एन्जॉय करतायत, आपलं देखील हार्दिक स्वागत. गुड इव्हनिंग सर्वांना, शुभ संध्याकाळ. सलामीची जोडी मैदानात येऊ द्या आणि विनंती राहील सिद्धेश्वर बॉईज प्लीज लवकरात लवकर कमिटी चॉईस बॉल असेल त्यामुळे लक्षात ठेवा. या ठिकाणी आमच्या कॉम्बॉक्समध्ये भावेश नायर या ठिकाणी ती कामगिरी पाहतील. या ठिकाणी आमच्यावर भावेश नायर आहेत, स्वतः उत्कृष्ट कामगिरी करतील या ठिकाणी स्कोरर म्हणून. अलग अलग रंग बिरंगी कलमों के साथ यहाँ पर इस टूर्नामेंट की दास्तां लिखने वाले हैं और स्वयं एक MCA के प्रमुख अंपायर के तौर पर भी उन्होंने भूमिका निभाई है, तो निश्चित तौर पर ये भी अनुभव. चला लवकर बॅट्समन सिद्धेश्वर बॉईज 5:54 झालेले आहेत. पहिला या ठिकाणी आपण पाहतोय सामना आणि या निमित्ताने पहिली जोडी मैदानावर. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. सलामीची जोडी. पहिला पॉवर प्ले कंपल्सरी असेल, त्यानंतर दुसरी ओव्हर ते 5 ओव्हरमध्ये तुम्हाला दुसरा पॉवर प्ले घ्यायचा आहे. 6 ओव्हरची मॅच. बॉल जर फुटला तर डेड बॉल, डायरेक्ट थ्रो निघाला पेनल्टी 5 रन्स. येस, जर टीमने घेतला दुसऱ्या ते 5 ओव्हरपर्यंत तरच, अन्यथा जर घेतला नाही तर विसरले तर विसरले, मग त्यानंतर कोणी असं इंडिकेशन देणार नाहीये. पहिली जोडी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. सलामीची जोडी मैदानावर येत आहे. राज गोठणकर आणि देवराज कंदिवलीमधील 2 तारे सितारे, एक डावखुरा अष्टपैलू खेळाडू, दुसरा टेनिस क्रिकेट मधला सर्वात जास्त जोरात बॅट फिरवणारा खेळाडू, स्विंग ऑफ द बॅटचा बादशाह. दोन्ही हाताने जबरदस्त बॅटिंग करतो. स्विच हिट देखील अप्रतिम आहेत. देवराज आणि राज गोठणकर याचा उल्लेख मी करतोय. चिरल्याची स्पर्धा गाजवली आणि राज गोठणकर हे नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये उदयाला आलं ज्यावेळेस सँडी SP या संघाकडून त्याला खेळण्याची संधी मिळाली. तदनंतरचा प्रवास आपण पाहतोय. त्यामुळे मगाशी म्हटलं मी, उत्तर मुंबईमधलं क्रिकेट देखील आज नावारूपाला आलेलं आहे. रॉयल वॉरियर्स बॉईज संघाचा आपण विचार केला तर ND अशरफ वसीम, त्याचप्रमाणे ऑर्ले मालाड या परिसरातील इराणीवाडीतील आशिष कनोजिया, मुख्तार या देखील खेळाडूंना आपण पाहतोय. सचिन नाग सारखा खेळाडू. त्यानंतर थोडंसं चारकोपमध्ये आपण गेलो, रोहित नार्वेकर, चतुर. मात्र या अगोदर सुनील यादव, ग्लेन वैती, राहुल केदारी यांनी आपलं योगदान दिलं. रोहन सावंत सारखा खेळाडू 10PL मध्ये जाऊन शारजामध्ये अप्रतिम कामगिरी केली. रोहित नार्वेकर, चतुर, सौरभ सिंग, प्रणय कोळी. त्यानंतर आपण थोडं MHBला गेलो तर नक्कीच अजून कित्येक खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. आपण मंदार गुरुडे सरांना देखील पाहणार आहोत. एक लेजंड टेनिस क्रिकेटर, कदाचित आजच्या दिवसामध्ये कंधारी किंग्सकडून आपल्याला पाहायला मिळू शकतात. मी विनंती करतो सिद्धेश्वर बॉईज आपले राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. श्री गड्डुमेश्वर संघ आणि फिरोज विलियन बोरिवली बॉईज आपण त्वरित मदन देशमुख यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर हिअर वी गो. पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज, बॉलर नेम जो पहिले षटक घेऊन तरुण. स्ट्राईकला राज, नो स्ट्राईकला देवराज. तरुण जाधव, गिरगाव एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो तरुण. बघूया तरुण यादव. 2 खेळाडू आपण बघतो. पहिला पॉवर प्ले. पहिला चेंडू ऑन साईडला हलक्या हाताने दिशा येतोय. मिडल लेग नंबरचा चेंडू होतो आणि 1 धावेने स्वतःचं वैयक्तिक खातं खोलतोय.
पहिलं पॉवर प्ले P1 सुरू झालेला आहे. एक डीप मिड विकेट आपण पाहतो, एक डीप लॉंग ऑन, असे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक बॅकवर्ड पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन आहे. आता मात्र एक लॉंग ऑफला खेळाडू जातोय डावखुऱ्या बॅट्समनसाठी आणि एक मिड विकेटला आमच्या बरोबर कॉम्बॉक्सच्या समोर येतोय. त्यामुळे डीप कव्हर नाही, यस डीप कव्हर घेतलेला आहे, यस घेतलेला आहे. मिड ऑफ जो मिड ऑन बाहेर जात होता त्याला आतमध्ये आणलंय, त्यामुळे वाईडिश मिड विकेट आहे. एक शॉर्ट स्क्वेअरला शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन, एक्स्ट्रा वाईडिश शॉर्ट मिड विकेट घेतलाय. पॉइंट आहे सर्कलमध्ये, आपण एक्स्ट्रा कव्हर पाहतोय आणि मिड ऑफ डीप कव्हर आहे आणि एक डीप मिड विकेट. सो दीज आर दी टू फिल्डर्स फॉर लेफ्ट हँड बॅट्समन देवराज. संघासाठी पहिल्या ओव्हरमधील वैयक्तिक पहिल्या षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट. लेफ्ट हँड बॅट्समनसाठी देवराज सज्ज आणि चेंडू बॅटच्या बरोबर टायमिंग होऊ शकत नाही, ज्या टायमिंगला खेळायचं आहे, कारण पंचांनी सांगितले त्याप्रमाणे बॉल तिथे लागला, साईड स्क्रीनला आतमध्ये राहील, पळून काढायचे आहे, त्याची नोंद घ्या. अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुम्हाला विचारायचे आहेत. ज्यावेळेस मागे बॉल जातो आणि ज्यावेळेस तुम्हाला सांगतील अंपायर त्यावेळेसच पलीकडे गेल्यानंतर डिक्लेअर आहे, याची नोंद घ्या. तर धाव संख्या 2 चेंडू 2 धावा. स्ट्राईकला आपण पाहतो राज गोलंदाजी करतोय. तरुण जाधव गिरगाव एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो. एक अष्टपैलू खेळाडू आहे, तितका चांगला गोलंदाज, तितका चांगला बॅट्समन देखील, त्यामुळे त्याच्याकडनं देखील अपेक्षा आहेत. पुढचा चेंडू तरुण याचा फुलटॉस चेंडू मिस करतोय. नक्कीच फुलटॉस चेंडूवर एक मोठी आपल्याला फटका पाहायला मिळाला असता आणि नक्कीच धाव संख्येमध्ये वेगवान वाढ होऊ शकली असती. मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जोपर्यंत जातोय, निखिल जाधव स्वतः गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये निखिलने ज्या प्रकारची प्रगती केलेली आहे त्या प्रकारे या मॅचमध्ये देखील आपल्या स्थानिक संघाकडून खेळताना 3 चेंडू 3 धावा. मी विनंती करतोय श्री गड्डुमेश्वर संघ आणि फिरोजुलियन बोरुली बॉईज, आपण लवकरात लवकर टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा थोडासा बाहेर काढला चेंडू लेफ्ट हँड बॅट्समनसाठी ऑफ कटार आणि अशा प्रकारच्या चेंडूंसाठी पहिलं पॉवर प्ले आहे. पहिल्या पॉवर प्लेमध्ये तुम्हाला आक्रमक खेळ करावा लागेल, कारण दुसरा पॉवर प्ले तुम्हाला बिटवीन 2 to 5 ओव्हर्स घ्यावा लागेल. आतापर्यंत 4 चेंडू, धाव संख्या 3. गोलंदाजी करतोय गिरगाव एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा अजून एक जबरदस्त तरुण ओव्हर द विकेट डावखुरा बॅट्समन. स्ट्राईकला देवराज मॅन फ्रॉम पोईसर. ओव्हर पिच चेंडू समोरच्या दिशेला, चेंडू जातोय साईड स्क्रीनच्या दिशेने, षटकार बिग वन. जबरदस्त सुरुवात. पहिला चेंडू ज्या प्रकारे वाट पाहत होता या अगोदर देखील जो ऑफ कटर टाकला बाहेर निघाला, जास्त चांगलं फुटवर्क पाहायला मिळू शकलं नाही. आता मात्र समोर मिळाला चेंडू, बॅट्समन वाट पाहत होता अशा प्रकारच्या चेंडूंची आणि धाव संख्या जाते 9 वर. तर टायमिंगला आलेला पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मधला षटकार ग्लॅन वैती याला आपण पाहतोय. अजून एक लेजंड टेनिस क्रिकेटर, टेनिस क्रिकेट विश्वातला अजून एक तारा सितारा जो आपला बंदर पाखाडीचा खेळाडू आहे कांदिवलीचा. मगाशी मी काही नावं घेतली, नक्कीच या खेळाडूंना आपण पाहणार आहोत इन ॲक्शनमध्ये. शेवटचा चेंडू पहिल्या P1 मधला, आता मात्र पूल केलेला आहे, तितका चांगला पॉवरफुल नाही. शॉर्ट चेंडू, खेळाडू अपेक्षा करू शकत नाही या खेळाडूकडून आणि संधी दिल्या, जीवनदान मिळालेलं आहे. कधी अपेक्षित नाही करू शकत की एवढा सोपा झेल दॅट शुड बी टेकन होतं, मात्र होऊ शकलं नाही आणि या 2 धावांनी धाव संख्या जाऊन पोचते 11 वर. तर बिनबाद 11. प्रथम फलंदाजी करताना सिद्धेश्वर बॉईज टॉस जिंकून नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने आला. आपण पाहत आहोत युवक मंडळ व जनमित्र फाउंडेशन आणि सिद्धेश्वर बॉईज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॉर्थ स्टार चषक 2023. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. देशातील सर्वश्रेष्ठ खासदार म्हणून ज्यांचा गौरव सन्मान संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, आपल्या उत्तर मुंबईचे खासदार आमचे प्रेरणास्थान गोपाळ शेट्टी साहेब, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं ज्या गौरवार्थ आणि सन्मानार्थ आपण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा देखील संपन्न केली. 16 आणि 17 जुलैला संसद महाकुंभ आणि क्रिकेटचा रणसंग्राम आपण सप्ता मैदानावर पाहतोय. तरुण बिस्ता अजून एक जबरदस्त प्लेअर टू वॉच आउट. येणाऱ्या दिवसामध्ये या खेळाडूंकडून तुम्हाला अपेक्षा आहेत. मुंबईसाठी जे बॅट्समन आपण जय बिस्ताला पाहिलं त्यांचे बंधू आहेत, तसं अथर्व अंकोलेकर, त्याचप्रमाणे चेंबूर चिता कॅम्प ट्रॉम्बे या परिसरातून आपण जर पाहिलं तर सूर्यकुमार यादव, अथर्व अंकोलेकर आणि जय बिस्ता जो मुंबईसाठी खेळले त्यांचे बंधुराज आहेत तरुण बिस्ता, याला आपण पाहतोय.
तर पहिल्या ओव्हरमध्ये आपण तरुण जाधवला पाहिलं आणि आता दुसरा अजून एक तरुण एक ऑलराऊंडर 20 धाव. स्ट्राईकला फलंदाज राज. पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या बिनबाद 11 धावा. प्रथम फलंदाजी करताना सिद्धेश्वर बॉईज. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. आता मात्र शॉट ऑन पूल पॉवरफुल. एक आवडता फटका. चेंडू सीमा पार येतोय. खणखणी दणदणी षटकार. बिग वन. 6 धावा. या अगोदर एक सुरुवात देण्याची अपेक्षित गरज होती. तो देवराच्या बॅटमधून टायमिंगला आलेला योग्य वेळेस आणि हा येतोय नॉर्थ स्टार षटकार. तर षटकार आलेला आहे आणि राज गोठणकर शॉर्ट चेंडूसाठी वाट पाहत असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण खासदार चषक तर पाहिलेत. जबरदस्त अप्रतिम षटकार आणि ज्या फॉर्ममध्ये आहे नॉर्थ स्टार षटकार. एक दोन आपण षटकार पाहिलेत. एक डावखुरा बॅट्समन देवराज आणि आता येतोय राज गोठणकरच्या बॅट्समन तरुण. नक्कीच यामध्ये कमबॅक करेल कारण त्याच्याकडे खूप छान अशी गोलंदाजी शैली आहे. ज्या प्रकारचं व्हेरिएशन आहे. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला. पाहिला टप्पा पाहिला. थोडा ऑफस्टमच्या बाहेर आहे आणि तितकंच चांगलं पदल आली ते दाखवलं. एक जीवनदान मिळालेलं आहे देवराजला. बघूया जीवनदानाचा फायदा डावखुरा फलंदाज कसा घेतोय. कारण सायंकाळचं सत्र आहे त्यामुळे तितकीशी हवा आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळणार नाही आहे. मात्र येस उजव्या आणि डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्यांसाठी अतिशय चांगलं मैदानाची व्यवस्था. राम सावंत यांनी पिच क्युरेटर म्हणून खेळपट्टीची एक अप्रतिम अशी बांधणी केलेली आहे. आपल्या मुंबई उपनगरामध्ये कबड्डी स्पर्धा म्हटलं तर नक्कीच मैदानं बनवण्यासाठी ज्यांचं योगदान आपण पाहतो. तरुणचा पुढचा चेंडू देवरासाठी. ओव्हरपिच चेंडू ऑफ स्टंपवर थोडं बाहेर निघाले. पंचांचा इशारा येतो. या स्पर्धेतला पहिला वाईड संजय सांगेकर शाखाल यांना आपण प्रमुख पंचांच्या भूमिकेत पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते 19 या धावसंख्येवर. तरुण भिस्त आणि तरुण भिस्तावर जबाबदारी आहे. आपल्या संघाची भिस्त सांभाळावी लागेल ती म्हणजे तरुणला. तर एका बाजूला देवराज आणि राज या दोघांमध्ये चर्चा चालली. एक चांगली गोष्ट आहे कारण या अगोदरचे देखील दोन चेंडू ज्या प्रकारचं फुटवर्क बदल आली ते दाखवलं ते मिळालं आणि राजने देखील त्याच्याशी चर्चा केलेली आहे. तर एक एक्स्ट्रा आलाय. धावसंख्या 19. आता मात्र चांगलं टाइम मिस टाइम स्ट्रोक आहे. कॉटन बोल्टसाठी संधी. तरुण येतोय आणि खेळाडू बाद. गॉन. पहिली विकेट. धावसंख्या 19. तर पहिल्या मॅचमध्ये अंदाज येणार आहे गोलंदाजांना फलंदाजांना की डिफेंड किती होणार आहे. चेस किती होऊ शकते. पूर्ण आपण जर साईड पाहिली तर राज गोठणकर आहे. अनिकेत सावंत आहे. रिद्धेश गुरव आहे. गौरवला आपण पाहणार आहोत या संघामध्ये. विकी. त्यानंतर पृथ्वीराज आहे. यानंतर अजून एक आपल्याला गौरव पाहायला मिळेल. गौरव शिंदे. अजय. त्यानंतर तुषार बर्गे आहे. राहुलला आपण पाहणार आहोत. साईरात. हेमंत. हर्ष. सर्वेश आणि देवराज. सो दे आर दी प्लेइंग 11. त्याचप्रमाणे एक्स्ट्रा जे 5 खेळाडू आपण पाहतोय ते एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते ती म्हणजे ओमकार 11 गिरगाव अजय स्पोर्ट्स राहुल चांदोरकर. द प्ले टू वॉच आउट. अप्रतिम खेळाडू आहे. निखिल जाधव. यश वाघेला. जगदीश जाधव. तरुण बिस्ता. तरुण जाधव. मोहित मात्रे. द प्ले टू वॉच आउट. पुढचा चेंडू रिद्धूसाठी. बॅकफुटला केले. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोललाय. गलीच्या दिशेने खेळून काढला. एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या 20. मॅच कॅरी ऑन करावी लागेल.
ज्या वेळेस तुम्हाला चेंडू बॅटच्या पट्ट्यात मिळत नाही तुम्हाला कंटिन्यू करावं लागतं इनिंगला. मोहित मात्रेनंतर तबीश अन्सारी, सचिन कनोजिया. तबीशकडनं देखील अपेक्षा आहेत आपल्याला, मोहितकडून अपेक्षा आहेत. प्रज्ञेश लाड, अभिषेक चौधरी, मयंक शर्मा आणि आकाश गुप्ता. तर ही ओमकार 11 गिरगाव अजय स्पोर्ट्सची आपण प्लेइंग 11 लिस्ट पाहिलेली आहे. पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. तरुण सज्ज होतोय. स्ट्राईकला आहे रिदेश, नाही राज आहे, रिवास आणि आवडता फटका आहे त्याचा. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते 21. प्रेक्षकांच्या माहितीसाठी यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in जे प्रेक्षक आत्ताच जर आपण ट्यून केलं असेल अँड्रॉइड मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टी व्हीवर जर तुम्ही पाहत असाल, ऐकत असाल, तर सुरू असलेला पहिला सामना आजच्या सायंकाळच्या सत्रातील सुरू आहे. सिद्धेश्वर बॉईज विरुद्ध ओमकार 11 गिरगाव अजय स्पोर्ट्स. यामध्ये सिद्धेश्वर बॉईजने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलं प्रथम गोलंदाजी करण्यासाठी गिरगावच्या संघाला. ओमकार 11 गिरगाव अजय स्पोर्ट्स. गिरगाव म्हटलं तर नक्कीच सण उत्सवाचं माहेरघर, गिरगाव म्हटलं तर नक्कीच आनंद जल्लोष उत्सव, आणि हा एक संघ आपल्याला या ठिकाणी अजय स्पोर्ट्स ओमकार 11 गिरगाव. दुसऱ्या बाजूला सिद्धेश्वर बॉईज, पोईसर कांदिवली. कांदिवलीमध्ये उत्तर मुंबईमध्ये जर पाहिलं तर नक्कीच उत्तर मुंबई खासदार गोपाळ शेट्टी साहेबांच्या माध्यमातून आपण छान असं या वेगवेगळ्या मैदानांचं देखील आयोजन पाहतोय. धावसंख्या 21. दुसरं षटक सुरू आहे आणि या ओव्हरमधील जर आपण पाहिले तर अजूनही एक बॉल बाकी आहे, एक चेंडू शिल्लक आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरी ज्याचं नामकरण आपण पाहिलं 22 जानेवारीला, एक जबरदस्त क्रीडा संकुल ज्या मैदानामध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो, त्याचप्रमाणे लॉन टेनिस या पद्धतीने एक नवीन सुरुवात. स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा नगरी हे देखील आपण पाहिलं. त्याचप्रमाणे पूनम राऊत अकॅडमी अशा वेगवेगळ्या माध्यमातून उत्तर मुंबई खासदार गोपाळ शेट्टी साहेबांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला एक नवं संजीवनी देण्यात आली. आता मात्र हलक्या हाताने खेळतोय, केवळ सॉफ्ट बॉटम हँड, जास्त कडक नाही आहे ज्या पद्धतीने, फक्त लूज बॉटम हँडने खेळतोय हलक्या हाताने. एक धावसंख्या 22. 11ची सरासरी 2 ओव्हरनंतर जर आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना सिद्धेश्वर बॉईज आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22 धावा आल्यात. राज गोठणकर आपल्या वैयक्तिक राज खेळत आहे, ज्याला आपण पाहतोय 11 धावा. आणि आतापर्यंत चेंडू राजचे आपण पाहिलेत ज्या प्रकारे 6 चेंडूमध्ये 11 धावांवर, तर रिद्धेश गुरव 1 बॉल 1 धावावर खेळतोय. दोघांमध्ये बोलणं सुरू आहे, आवश्यक आहे. मागे आपण पाहतोय डिक्लेअर, आणि नक्कीच लक्षात ठेवा पळून काढायचे आहेत मागे लागून आल्यानंतर, त्यामुळे थोडंसं वेट अँड वॉच पाहायला मिळेल. फिरोज 11 बोरिवली बॉईज विरुद्ध श्री गड्डुमेश्वर संघ. पुढील सामना सचिन नाग, अनिकेत शिंदे, वसीम यांना इन ॲक्शनमध्ये पाहणार. प्रणय कोळी द प्ले टू वॉच और यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये आहे. रॉकी इन्हें भी हम देखेंगे. पहिल्या इनिंगच्या नंतर टॉस बॉसमध्ये आपल्याला याची नोंद घ्या. प्रत्येक इनिंगच्या पहिल्या इनिंग नंतर आणि कॅप्टनने त्याच ठिकाणी डिसिजन सांगायचा आहे. 6 ओव्हरची मॅच आहे, कमिटी 40 बॉल असणार आहे. डायरेक्ट थ्रो निघाला तर त्याला पेनल्टी 5 रनची आणि बॅन केलं जाईल. आणि गोलंदाजीसाठी येतोय बॉलर. तिसरं षटक घेऊन संघासाठी वैयक्तिक पहिले षटक घेऊन अभिषेक, आणि एका बाजूला फलंदाज सज्ज होते राज गोठणकर. बॅकवर्ड पॉईंट आहे, कवर्ड पॉईंट आहे. एक सर्कलमध्ये आपण पाहतोय मिड ऑन आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप कव्हर आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. अभिषेक थोडंसं पाहतोय आपलं मार्किंग. बघा एखाद्या गोलंदाजाला कोणत्या 4 गोष्टी पाहायच्या असतात. पहिला म्हणजे त्याची ग्रीप कोणती आहे, त्यानंतर त्याचा रनवे, धावताना त्याची रिदम काय असणार आहे, त्यानंतर त्याचं लँडिंग कशा प्रकारे पॉपिंग क्रीजमध्ये तो लँड करतोय स्वतःला, आणि त्यानंतर त्याचा फॉलो थ्रू कशा पद्धतीने स्वतःला संतुलित करतोय, बॅलन्स. आणि या गोष्टी आपण थोडंसं चेक करताना पाहिलं गोलंदाजाला. लवकर वेळ घेऊ नका, प्रत्येक इनिंगला आपल्याला 25 मिनिट दिली जाणार आहेत, जास्तीत जास्त 30 मिनिटं. पहिला चेंडू ऑन साईडला हलक्या हाताने, पुन्हा एकदा जास्त मिडल लेग स्टंपरचा हाफ फॉली घेऊन फ्लिक नाही केला, फक्त त्या चेंडूला ग्लान्स केलं. चेंडू जोपर्यंत फील्ड होते 1 धाव. धावसंख्या 23. सिद्धेश्वर बॉईज आणि ओमकार 11 गिरगाव अजय स्पोर्ट्स. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सायंकाळच्या सत्रातील सामना डे नाईट 3 दिवस, दिवस रात्र खुल्या गटातील आपण क्रिकेट स्पर्धा पाहतोय. ओव्हरपिच चेंडू फुलर लेन टाकण्याचा नक्कीच प्रयत्न राहील,
कारण ज्या प्रकारचे ॲक्शन आहे बघा, पॉपिंगच्या जवळ आल्यानंतर आपल्या खांद्याचा चांगला वापर करतोय, ज्या प्रकारचं एफर्ट देतोय आणि त्यामुळे जलद गतीने बॉल जातोय. त्या ठिकाणी बॅट्समन पाहत होते, फुलर लेन चेंडू होता, पत्तन चांगलं टायमिंग करू शकले नाही, मात्र एक धाव नक्कीच मिळेल. धाव संख्या 24. तिसऱ्या षटकामध्ये अभिषेक सामोरं जातोय राज. व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर मिळतंय. आउट ऑफ द पार, वन बाउन्स नाही, डायरेक्ट बाहेर. षटकार. कोऑर्डिनेटर तयार झाले. पुन्हा एकदा लक्ष देऊया. ओमकार 11 गिरगाव, अजय स्पोर्ट्स विरुद्ध सिद्धेश्वर बॉईज. धाव संख्या, एकूण धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 30. 8 बॉलमध्ये 18 वर खेळतो राज. पुढचा चेंडू अभिषेकचा. ओ व्हॉट अ शॉट. आजच्या सायंकाळच्या सत्रातील अप्रतिम फटका. सडक पर कडक 6 रन. नॉर्थ स्टार षटकार. पॉपिंगच्या जवळ आल्यानंतर काय करतो, जोरात टाकतो अभिषेक, एफर्ट लावतोय, मात्र ते ओव्हर पिच चेंडू मिळत आहेत. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 2 सलग चेंडूवर 2 षटकार, 9 चेंडू, धाव संख्या 24 वर नाबाद. अप्रतिम खेळी साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज राज. एक जबाबदारपूर्वक खेळी आणि तितकीच आक्रमक अभिषेक. फुलटॉस चेंडू. आता मात्र थोडासा लवकर येणं गरजेचं होतं. राहुल डबल माइंड झाला. पहिल्यांदा निघाला होता, पॉज घेतला आणि त्यानंतर त्याला वाटलं की आपण जाऊ. त्या दरम्यान राहुलच होता चांदोरकर, कारण अगोदरच जेव्हा स्टार्ट घेतली तेव्हाच पुढे आला असता तर नक्कीच जमिनी लगत कॅच उचलला, थोडा वरती मिळू शकला असता. जीवनदान मिळालंय. धाव संख्या एकूण सरकते पुढे, ती म्हणजे 37 वर. रिद्धेश मिस टाइम स्ट्रोक आहे, संधी आहे, मात्र पहिल्यांदा पाहत राहिले. थोडं नजर वरती ठेवणं गरजेचं होतं, नंतर तुम्हाला लक्ष ठेवून धावायचं होतं, मात्र ते होऊ शकले नाही अभिषेककडून. षटक क्रमांक 30 समाप्त होतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते 38 वर 38. जवळपास 12 पूर्णांक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 85 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे जवळजवळ 13 ची सरासरी आहे. तर 3 ओव्हर नंतर धाव संख्या 38. एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करणारा सिद्धेश्वर बॉईज. बाद होणारा खेळाडू आपण पाहिला, जो खेळाडू आहे देवराज. एक षटकार नक्कीच त्याने खेळला होता, मात्र राज गोठणकर आपल्या संघाची जबाबदारी अतिशय अप्रतिम पद्धतीने सांभाळताना 10 चेंडूमध्ये 25 धावांवर एक अप्रतिम नाबाद खेळी साकारताना. दुसऱ्या बाजूला रिद्धेश, याला 3 चेंडूवर 3 धावा, मात्र एक जीवनदान मिळालेलं आहे आणि एक जीवनदान राजला देखील मिळालं. बॅक टू बॅक 2 षटकार आले, मात्र बॅक टू बॅक 2 जीवनदान देखील. कॅचेस विन मॅचेस. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. काही घडू शकतं. 3 ओव्हर नंतर सामन्याचं गणित समीकरण बदलेल का? अजूनही एक बॅटिंग पॉवर प्ले बाकी आहे. पहिला पॉवर प्ले कंपल्सरी जो मॅन्डेटरी असेल. सेकंड पॉवर प्ले यू मस्ट हॅव टू टेक बिटवीन सेकंड टू फिफ्थ. या 2 आणि 5व्या ओव्हर दरम्यान तुम्हाला घ्यायचा आहे. जर तुम्ही घेऊ शकला नाहीत तर तो वाया जाणार. आणि पॉवर प्लेला फ्रेश बॉलर पाहिजे, याची देखील नोंद घ्या. युवक मंडळ व जनमित्र फाउंडेशन आणि सिद्धेश्वर बॉईज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॉर्थ स्टार चषक पॉवर प्लेला फ्रेश बॉलर आपण पाहणार आहोत. नॉर्थ चषक 2023. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. प्रथम पारितोषिक 3,33,333. सेकंड प्राइज द्वितीय पारितोषिक 2,22,222. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, सायकल, त्यानंतर मालिकावीर, LED TV आणि मिस टाइम स्ट्रोक आहे. तितकं चांगलं प्रॉपर टायमिंग नाही. मोहितने मोहित केलेला आहे. खेळाडू बाद, गॉन. दुसरी विकेट. बॅट्समन नेम
विकी, तर नवीन फलंदाज येतोय विकी, एक जबरदस्त खेळाडू आहे विकी मुंबईकर. अजून एक आक्रमक खेळाडू आहे, याच्याकडे देखील क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. राज आणि विकी आणि कॅच राहुल चांदोरकर याने घेतलेली आहे. तर 2 गडी बाद धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 38. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर खेळाडू बाद करतोय मोहित म्हात्रे. मी म्हटलं होतं की मोहित म्हात्रे नक्कीच मोहित करतोय, पहिल्या चेंडूवर प्रभावित करतोय, मोहित करतोय, आकर्षित करतोय. मात्र नॉन स्ट्राईकला राज गोठणकर आणि आता मात्र जोडी विकी येतोय त्याच्या सोबतीला. फिरोज 11 बोरुली बॉईज आणि श्री गड्डूमेश्वर संघ दोन्ही संघांनी पहिल्या इनिंग नंतर लगेच टॉस का बॉसमध्ये तयार राहायचं, टॉससाठी आणि आपला निर्णय त्या ठिकाणीच कळवायचा आहे. आपला ड्रेस कोड देखील आत्ताच कलेक्ट करायचं आहे मदन देशमुख यांच्याकडून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फुलटा संजू चांगल्या प्रकारे कव्हरला, 1 बाउन्स. मात्र एक धाव पूर्ण करतोय, कॉल करतोय 2 धावांसाठी. चेंडू येईपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. चांगला कॉल दिला होता. पहिली धाव म्हणूनच जोरात काढायची असते, का तर सेकंड धावेसाठी महत्त्व आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण. या ठिकाणी सन्माननीय युवक मंडळ माजी अध्यक्ष कृष्णाजी बारे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. युवक मंडळ विद्यमान अध्यक्ष गणेशजी बारे यांचे पिताश्री यांचं आगमन झालेलं आहे. आता मात्र पुन्हा एकदा लवकर खेळले, ज्या प्रकारे या ठिकाणी टायमिंग करायचं होतं एकदा पूर्ण करतोय, पुन्हा एकदा 2 होतील का. मात्र जबरदस्त खेळाडू आपण पाहतोय, मिड विकेटला उभे होते जगदीश, अजून एक चांगला खेळाडू ज्याला आपण पाहणार आहोत. त्या प्रकारचं जगदीशचं योगदान आहे आणि नक्कीच जगदीशला देखील आपण पाहणार आहोत, जो मिड विकेटला आहे जगदीश जाधव जग्गू. तर धाव संख्या पुढे सरकते. संख्या 41. फुलर लाईन गेन, तितकंसा चांगला लो फुलटॉस होता, एक धाव पूर्ण करतोय. एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 42. जगदीश जाधव यावर्षी अप्रतिम कामगिरी. मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये कित्येक खेळाडू खेळले. ग्रेटर नवी मुंबई आयोजित नवी मुंबई जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या ठिकाणी आज सध्या क्रिकेटचं एक वेगळं वलय निर्माण झालेलं आहे आणि हळूहळू फ्लड लाईट्स आता ऑन होणार आहेत. आणि आपण पाहतोय की सायंकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस अंडर फ्लड लाईट्स खेळताना ते एक वेगळं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करते मोहित. पुढचा चेंडू, आता मात्र ओव्हरपिच चेंडू मिळाला. पुन्हा एकदा सडक पर कडक अप्रतिम नॉर्थ स्टार षटकार बिगवान मस्त. संख्या 48, चौथं षटक. आतापर्यंत आपण छान अशी सुरुवात पाहिली. मी विनंती करतोय श्री गड्डूमेश्वर संघ आणि फिरोज 11 बोरुली बॉईज दोन्ही संघाच्या कॅप्टननी टॉस का बॉस या ठिकाणी आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन यायची आहे आणि आपल्याला जो ड्रेस कोड दिलेला आहे तो देखील आपण लवकरात लवकर परिधान करायचा आहे. मोहित म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि आता मात्र या ठिकाणी इट्स अ बीमा, तर नो दिलेला आहे पंचानी आणि नोवर नक्कीच या ठिकाणी डिक्लेअरमध्ये आहे. त्यामुळे किती धावा, नो +1 तर 2 धावा मिळतील आणि फ्री हिट. बघा या ठिकाणी उघडा डोळे बघा नीट, आता येतोय फ्री हिट. काय फ्री हिटवर बिग हिट येणार का हे मात्र पाहण्याची गरज आहे. स्ट्राईकला विकी, डिक्लेअर +1 त्यामुळे 2 धावा. पुढचा चेंडू फ्री हिटचा. फुलर लेन पूर्ण यॉर्क करण्याचा प्रयत्न हे आवश्यक आहे. लवकर ओळखतोय, एक धाव पूर्ण केल्या, 2 धावांसाठी परततोय आणि फ्री हिटला नोला ज्या पद्धतीने आपण पाहतो की फ्री हिटवर ज्यावेळेस रनआउटची संधी मिळते आणि संधी तयार केली होती, मात्र स्ट्राईक आपल्याकडे घेईल. या 2 धावांनी धावसंख्या आता 4 ओव्हर नंतर 52-52. या ओव्हरमध्ये एकूण धावसंख्या आपल्याला कळेल किती आल्या त्या. आमचे स्कोरर
भावेश नायर आम्हाला कळवतील. 14 धावा आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या पुन्हा एकदा 11 धावा. तिसरं ओव्हर थोडंसं महागडं, ज्यामध्ये 2 बॅक टू बॅक आपल्या षटकार पाहायला मिळाले. 16 धावा आणि चौथ्या षटकामध्ये 14 धावा. शेवटचे 2 ओव्हर बाकी आहेत. 2 षटकांमध्ये ही धाव संख्या किमान अजून 20 धावा निघाल्या तर 52 आणि 20 52 म्हणजे जवळपास 72 धावा 75 होणार का हे मात्र पाहणं गरजेचं राहील. आणि आपण पाहतो 2 बॅटिंग जर आपण पाहिलं तर पॉवर प्ले पहिलं कंपल्सरी मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे P1. आणि आता आम्हाला हेमंत ठाकूर जे आमचे ऑफिशियल्स सांगतायत की बॅटिंग पॉवर प्ले चूज केलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. सिद्धेश्वर बॉईज आणि 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील आणि फ्रेश बॉलर असणार आहे याची देखील नोंद घ्या. फ्रेश बॉलर त्यामुळे पॉवर प्लेमध्ये दुसऱ्या फ्रेश बॉलर असणार याची नोंद घ्या. पहिले ज्याने टाकले असेल तो टाकू शकत नाही याची नोंद घ्या. फ्रेश बॉलर या अगोदर देखील आम्ही सांगितलं फ्रेश बॉलर असणार म्हणून मगाशी देखील. पहिला फक्त फ्रेश जो बॉलर आहे ज्याने पॉवर प्ले टाकलेली आहे ओव्हर तो टाकू शकत नाही, लक्षात घ्या. आणि आत्ताच तुम्ही गैरसमज क्लिअर करा, कारण वरुण यादव जे आमचे थर्ड अंपायर आहेत ते देखील आम्हाला या ठिकाणी सांगण्यासाठी आले, सूचना देण्यासाठी. स्वतः मदन देशमुख आहेत कॉर्डिनेटर मॅनेजमेंटमध्ये, ज्यांचं देखील योगदान बबनदादा गुरव, गणेशजी बारे आणि सिद्धेश्वर बॉयची सर्व टीम, अजय आग्रे, साई, त्यानंतर अक्षय सावंत, मदन देशमुख, बबनदादा गुरव, पूर्ण टीम सांभाळताना त्याचप्रमाणे मैदान व्यवस्था पाहणारे राम सावंत, या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. तर लाईट्स ऑन झालेल्या आहेत. बोला गणपती बाप्पा मोरया. धमाल होणार आहे आजचा दिवस, पहिला दिवस. आणि 4 ओव्हरनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 52. 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे, जास्त वेळ घेऊ नका. बघा पहिला बॉल जर आपण पाहिला तर ज्या प्रकारे 6 वाजून पहिला बॉल 5:57 पडलेला आहे आणि तदनंतर आतापर्यंत लाईट समोरची आहे ती बॅट्समनच्या डोळ्यावर येते आणि किपरच्या देखील येते समोर. त्यामुळे आपल्याला जे वरचे मोठे जे हॅलोजन आहेत ते नक्कीच या ठिकाणी थोडंसं कमी करावे लागेल, कारण या ठिकाणी टॉस का बॉसकडे आपण जाणार आहोत, ज्या ठिकाणी आशिष उपाध्याय तयार आहेत. श्री गड्डूमेश्वर संघ आणि फिरोज 11 बोरली बॉईज या 2 संघांमध्ये पुढील मॅचचा टॉस आणि त्यानंतर तो देखील संघ तयार राहील. बघूया उर्वरित 12 बॉलमध्ये फिरोज 11 बोरली बॉईज, कारण श्री गड्डूमेश्वर संघ आणि फिरोज 11 बोरली बॉईज या 2 संघांमध्ये नेक्स्ट मॅच.
पहिल्यांदा कबड्डीच्या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं रोख रक्कम प्रत्येक खेळाडूला देण्यात आली आणि त्यामध्ये 11 खेळाडू 12 खेळाडू जे एक्स्ट्रा राखीव खेळाडू जे खेळणाऱ्या त्या प्रत्येक खेळाडूंसाठी आणि त्यावेळेस नक्कीच या स्पर्धेचा देखील संकल्प करण्यात आला की आपल्याला नाईट टुर्नामेंट करायची आणि त्या अनुषंगाने ती सुरुवात झाली. 5 ते 8 जानेवारी दरम्यान प्रमोद महाजन क्रीडा नगरीमध्ये ज्यावेळेस कबड्डी स्पर्धा झाली त्यावेळेस कित्येक खेळाडूंना एक भरघोस बक्षिसं देण्यात आली आणि आजही आम्ही ज्या ज्या ठिकाणी कबड्डी स्पर्धा कव्हर करतो मात्र प्रत्येक खेळाडूला प्राईज अजून कुठे मिळालेलं नव्हतं. मात्र उत्तर मुंबई खासदार गोपाळ शेट्टी साहेबांच्या माध्यमातून त्या प्रत्येक खेळाडूला पारितोषिक देण्यात आलं. ज्यावेळेस त्या ठिकाणी शिवछत्रपती पुरस्कार विजेते जय शेट्टी सर ज्यांची उपस्थिती होती, ज्यांच्या मिसेस ह्या देखील शिवछत्रपती पुरस्कार बांदोडकर मॅडम उपस्थित होत्या, ज्या आत्ताच्या शेट्टी मॅडम आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा गौरव शेट्टी. आणि आपण तेव्हा पाहिलं की कशा प्रकारे प्रत्येक खेळाडूसाठी पारितोषिक वेगवेगळा क्रीडा महोत्सव हा देखील आपण पाहिलेला आहे आणि त्यातलं अजून एक सुंदर असं पुष्प या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. नॉर्थ स्टार चषक या स्पर्धेला हे नाव देण्याच्या मागे देखील एक वेगळं उद्दिष्ट होतं. नॉर्थ स्टार म्हणजे ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ असं स्थान आहे. उत्तर मुंबईमधल्या कुठल्याही प्रकारचे प्रश्न असले तरी त्याचं सोल्युशन आपण नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाहिलं. म्हणूनच संपूर्ण भारतामध्ये उत्कृष्ट संसद रत्न पुरस्कार म्हणून खासदार गोपाळ शेट्टी साहेबांना नक्कीच त्यांचा गौरव सन्मान करण्यात आला आणि आज आपलं अहोभाग्य आहे की आज आपल्याला असे कार्यसम्राट आणि नेहमीच ज्यांच्या माध्यमातून उत्तर मुंबईचा कायापालट होताना आपण पाहतोय असे खासदार आपल्याला लाभलेले आहेत. संपूर्ण जर आपण फक्त क्रीडा क्षेत्र नाही पाहिलं तर सांस्कृतिक, शैक्षणिक आणि त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी अशा माध्यमातून देखील आपण वेगवेगळे आरोग्य शिबिर याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. बघा, प्रत्येक कुठल्याही आपण म्हणतो की एक हेतू असतो, प्रत्येक स्पर्धा करताना एक आपलं उद्दिष्ट असतं. आज जर आपण पाहिलं तर आजच्या दिवशी मला सांगायला अभिमान वाटतोय की यावर्षी आम्ही जुलैमध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा नॉर्थ स्टार चषक पाहिलं संसद महाकुंभ या स्पर्धेच्या निमित्ताने आणि त्यावेळेस देखील आम्ही ज्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ज्या नामांकित आहेत त्याप्रमाणे आपली नॉर्थ स्टार चषक स्पर्धा देखील नामांकित होणार. एक ब्रँडेड स्पर्धा म्हणून दरवर्षी आपल्याला अशी डे नाईट दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा येणाऱ्या दिवसात देखील या ठिकाणी नॉर्थ स्टार चषक 2023च्या निमित्ताने पाहायला मिळेल. ज्या माध्यमातून यावर्षी आपण पाहतो येणाऱ्या दिवसामध्ये 2024 2025 या ठिकाणी नेहमीच आपण पाहिलं की ज्या ज्या वेळेस गोपाळ शेट्टी साहेबांचं भाषण होतं त्यावेळेस ते आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यावेळेस खेलो इंडिया स्टार्ट केलं प्रत्येक गल्ली बोळातला देखील खेळाडू आज नवा रूपाला आलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने याचं मोठं उदाहरण आपण नीरज चोप्राला पाहिलं ज्यावेळेस टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने गोल्ड मेडल मिळवलं आणि त्यानंतर आपल्याला खरंच कळलं आज कुस्ती म्हणा किंवा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्राने त्याचप्रमाणे भारताने अप्रतिम अशी कामगिरी केलेली आहे आणि हाच संदेश आपल्याला उत्तर मुंबईमध्ये देखील पाहायला मिळतोय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेतलेल्या 3 खेळाडू बाहेर राहणार आहेत. तरुण येतोय पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर फ्लॅट चेंडू लॉंग ऑनच्या वरून षटकार बिग वन. नॉर्थ स्टार चषक हा येतोय षटकार. करतो याचं उत्तम उदाहरण सांगतोय राज. अप्रतिम स्लोअर वन. आता मात्र कॉट बिहाइंड बल्ले का किनारा विकेट कीपर का सहारा. एक तेरी एक मेरी टीट फॉट जशास तसं उत्तर देतोय तरुण भिस्त या ठिकाणी. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये मोठी विकेट 58 तिसरी विकेट. पॉवर प्ले घेतलेला आहे संघाने सिद्धेश्वर बॉईज संख्या 58. आपण पाहतोय राज ज्यावेळेस बॅटिंगला आले तेव्हा नक्कीच
5:57 पहिला बॉल त्यांनी फेस केला. जेव्हा ते निघाले तेव्हा 6:36 झालेली आहेत. ज्या प्रकारची बॅटिंग करून परतलेले आहेत राज गोठणकर. एक जबरदस्त कामगिरी राज याची आपण पाहतोय. गौरवचं 2 गौरव आहेत त्या संघामध्ये. गौरव गौरव आलेला आहे आणि गौरवला आपल्या संघाचा गौरव वाढवावा लागेल. दुसऱ्या बाजूला तरुण भिस्त ज्याच्यावर होती संघाची भिस्त, तो तरुण भिस्ताने विकेट मिळवून दिलेली आहे. 4 बॉल बाकी आहेत अजूनही पॉवर प्लेचे. आणि क्या बात है, आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना. 1 बाउंड 2 बाउंड चेंडू सीमा पार चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, थोडासा रूम बनवला आणि कव्हरला येतोय चौकार. खणखणीत वुमन्स टेनिस आपण ज्या प्रकारचं क्रिकेट वाढत चाललेलं आज संपूर्ण महिला क्रिकेट देखील पुढे जाते. आणि आज T20 मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेमध्ये जो T20 वर्ल्ड कप आहे त्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सेमीफायनल सुरू झालेली आहे. त्यांना देखील शुभेच्छा देऊया. पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 62, 62. अजून या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये किती धावा येणार बघूया. पुढचा चेंडू अकुटप्प्या चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून हा देखील येतो दणदणीत खणखणीत चौकार. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. तेरा बॉल्स मध्ये 38 धावा करून 38 मिनिटं होता विकेटवर आणि 32 धावा करून माघारी परतला, ज्यामध्ये 4 षटकार होते. राज 38 मिनिटं विकेटवर उभा राहिला. कॅच निखिलने घेतली, तरुण बिस्ताने विकेट घेतली, डीप पॉइंट घेतल्या. आता त्यानंतर एक आतमध्ये आपण कव्हरला देखील खेळाडू पाहतोय. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर नाही, मात्र स्वीपर पॉइंट आहे. व्हॉट अ शॉट, अप्रतिम इम्प्रुव्हायझेशन काय एक्झिक्यूट केलाय. हा देखील चेंडू सीमा पार येतो खणखणीत दणदणीत. नॉर्थ स्टार षटकार. गौरव आपल्या संघाचा गौरव वाढवताना अमार सौरव, अमार गौरव. दोन चौकार आणि आता षटकार. जी बॅटिंग करणं आवश्यक आहे पॉवर प्ले मध्ये. या अगोदर आपण इतिहासाच्या मागे वळून पाहिलं तर नक्कीच एवढं काही 1983च्या वर्ल्ड कप मध्ये पहिल्या पाहायला मिळालं नाही. ज्या प्रकारचं जबरदस्त कामगिरी. मात्र फायनलमध्ये बऱ्यापैकी कृष्णमेजरी श्रीकांतने बॅटिंग केली होती. मात्र 92च्या वर्ल्ड कपमध्ये आपण ग्रेट बॅशला पाहिलं होतं आणि 96च्या वर्ल्ड कपमध्ये कालू वितरणास जयसूर्याने अक्षरशः पुन्हा एकदा इम्प्रुव्हायझेशन. क्या बात है, काय इम्प्रुव्हाइज केलं बघा. ऑफ स्टंपच्या मागे निघाले, तिथून या चेंडूला पाठवलंय. हा येतोय षटकार की चौकार. मात्र पाहणं गरजेचं राहील. क्रीजचा वापर केला अप्रतिम आणि ऑन साइडला गेले, मात्र स्वतः ठिकाणी ऑफ स्टंप शफल केला आणि आता चौकार. या बाद कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ज्या प्रकारचं आक्रमण करतोय. 76 धावा कुठल्यात. जी सुरुवात दिली होती एक चांगली स्वप्नवत बघा. पहिल्या 3 बॉलवर 3 धावा होत्या. असं वाटलं होतं राजचा पवित्र काय. पहिल्यांदा त्याने पेशन्स संयमाने खेळ केला आणि ज्यावेळेस त्याला गिअर चेंज करायचा होता त्यावेळेस एक्सेलेटर दाबलं आणि त्यानंतर प्रत्येक ओव्हरमध्ये मेरिटच्या बॉलच्या मेरिटप्रमाणे खेळला. असंही नाही की वेडेपाकडे फटके. आणि जो मोमेंटम तो पुढे घेऊन जात होता त्यावेळेस राज बाद झाला. मात्र गौरवने काय केलं, जो मोमेंटम ज्या ठिकाणी सोडून पुढे गेले होते तोच पुढे घेऊन गेले. पहिला कव्हरला खेळला, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू त्याला रूम बनवून कव्हरच्या डोक्यावरून, त्यानंतर बॅकवर्ड पॉईंटच्या वरून, त्यानंतर एक जबरदस्त षटकार. थोडंसं बऱ्यापैकी बॉटम हँडचा वापर केला आणि त्यानंतर शेवटचा फटका जो आजच्या सायंकाळच्या सत्रातील जबरदस्त फटका. ऑफ स्टंपच्या बाहेर गेले, तिथून त्यांनी ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चौकारासाठी. धावसंख्या 76, 76. शेवटचं षटक घेऊन बॉलर
ताविश आणि या चेंडूला बघूया खेळाडू येतोय मात्र झेल सुटतोय. एक धाव पूर्ण केलंय. थोडस साईड होताना बॉल निश्चितच आपल्याला पाहावं लागतंय. मात्र पुन्हा एकदा एकूण जर आपण पाहिलं 4 कॅचेस सुटलेले आहेत. पहिल्यांदा आपण शॉट स्क्वेअर लेगला पाहिलं, देवराजला मिळालं योगदान, त्यानंतर 2 रिदेशला 1, त्यानंतर राज गोठणकरला 1 जीवनदान आणि आता डावखुरा बॅट्समन याला आपण पाहतो विकीला. स्लोअर 1 गती परिवर्तन, चांगला चेंज ऑफ पेस, ज्या उंचीवर गोलंदाजी करतोय गोलंदाज ताबिश. आणि ताबिशला हेच करावं लागेल की एखादा ज्या प्रकारचा गोलंदाज उंचीचा आहे. आपण रॉकीला देखील पाहणार आहोत. फिरोज 11 बुरली बॉईज आणि श्री गड्डुमेश्वर संघ तयार राहायचा आहे पुढील मॅचसाठी. अप्रतिम अशी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो म्हणजे ताबिश. ओव्हरपिच चेंडू मिळत नाहीये मात्र जोपर्यंत खेळून काढतोय एकदा पूर्ण करतोय शॉट मिड विकेटला. ज्या ठिकाणी अभिषेकला आपण पाहतोय फील्ड करत असताना एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 79-79. उर्वरित 3 बॉलमध्ये गौरव स्ट्राईकला येते. जबरदस्त बॅटिंग. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार. त्यामुळे 3 चौकार आणि एका षटकाराने जबरदस्त बॅटिंग करते आपल्या वैयक्तिक 18 धावांवर. 4 बॉल 18. पुढचा चेंडू स्लोवर 1 लेग स्टंपच्या बाहेर आणि बघूया पंच या ठिकाणी संजय सांगेकर शाखाला आम्हाला दाखवतात की वाईड आहे. दोन्ही आपले हात समांतर करून सायंकाळच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. राऊंड द विकेट. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे आणि सोपा झेल होणार. शॉट स्क्वेअर लेगला खेळाडू बाद गॉन. यश मिळून देतोय ताबिश. न्यू बॅट्समन पृथ्वी आता फलंदाजीला येतोय. विकी, पृथ्वी, गौरव, राज, देवराज. जबरदस्त बॅटिंग. गौरवला पाठवलं. गौरवने आपला राजू आपण पाहतोय की अतिशय सुंदर असं आहे मैदानात लाईट्स इफेक्ट घेत आहेत आणि ही जी दुसरी नॉर्थ स्टार चषक ट्रॉफी आहे त्याची एक दिमागदार सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच खूप छान. पहिल्यांदा आपण नॉस्टा चषक केलं होतं, त्यानंतर दुसरं वर्ष आहे आणि यावर्षी अजून आपल्याला नवीन संकल्पना घेऊन आपण आलेलो आहोत. यावर्षी 6 ओव्हर त्यानंतर 8 ओव्हरच्या सेमीफायनल्स आपण पाहतोय. भरघोस बक्षिसं आहेत, वैयक्तिक पारितोषिकं देखील खेळाडूंसाठी. पुढचा चेंडू आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. मागे टपला यष्टीरक्षक, तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मेल तुझा डाव. चतुर आणि 80. हा टप्पा देखील मोठा मानला जातो. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटी, अनिश्चितताओं का खेल है. लेकिन देखेंगे अब आखिरी गेंद है और अनिकेत सावंत सिद्धेश्वर बॉयज के और एक कमाल के खिलाड़ी हैं. तुरुप का इक्का ये भी है जिस तरह से बल्लेबाजी के लिए, लेकिन इनके पास केवल एक गेंद रहेगी बची हुई, जिस गेंद पर उन्हें बल्लेबाज को बड़े हिट के लिए जाना होगा. गेंदबाजी में जो आखिरी ओवर लेकर गेंदबाज है ताबिश, इन्होंने बहुत ही अच्छी तरह से गेंदबाजी के शानदार खूबसूरत गेंदबाजी. अब तक अगर 5 गेंदों की बात की जिस तरह से उन्होंने अब तक रोका हुआ है. अगली गेंद स्लोवर 1. अच्छा गति परिवर्तन किया था, उंगलियां फेर ली थी गेंद पर, कोई मौका नहीं दिया. जिस तरह से ऊंचाई से वो जिस कदकाठी के खिलाड़ी है और 6 ओवर का खेल पूरा हो चुका है. रन संख्या 81 और जीतने के लिए आवश्यक 82. तर जिंकण्यासाठी गणेशजी आता धावांचं लक्ष दिलेलं आहे. ओमकार 11 गिरगाव अजय स्पोर्ट्सला 82 धावा करायच्या आहेत. ओव्हर टू गणेशजी. मोठं टार्गेट आहे. नक्कीच पहिला सामना या ठिकाणी नवीन लेड विकेट आहे
म्हणजे आपण ही विकेट अगदी नवीनपणे फ्रेश बनवली आहे आणि 6 ओव्हरमध्ये 82 एक गिरगाव सारख्या चांगल्या संघाविरुद्ध नक्कीच एक मोठा टार्गेट आहे. परंतु ही पूर्ण जी टुर्नामेंट आहे ती मला वाटते हाय स्कोरिंग राहणार आहे आणि संघांनी अशी 60 70 80 अशी टार्गेट नक्कीच एक्सपेक्ट करायला हवी. अतिशय चांगल्या लेंथवर चांगल्या हाईटवर बॉल येतोय, एक युनिफॉर्म स्पीडने येतोय आणि म्हणून अनेक चौके छक्के आपल्याला पाहायला मिळालेत. मी येणाऱ्या संघाचं टॉससाठी दोन्ही कॅप्टनना यायची विनंती करतोय. राजूजी, दोन्ही संघ पुढच्या सामन्याचा टॉस आपण करायचं आहे. येस, थँक्यू. तर विनंती करतोय श्री गड्डुमेश्वर संघ आणि फिरोज 11 बोरली बॉईज, आपण टॉस का बॉसमध्ये आपण आशिष उपाध्याय यांच्याकडे जाऊया. मात्र ज्या प्रकारे गणेशजी बारी यांनी सांगितलं की पिंच क्युरेटर राम सावंत यांना श्रेय जात आहे. ज्या प्रकारची खेळपट्टी आहे, चांगला बाउन्स देखील आहे आणि बॅट्समनला देखील, दोन्ही फलंदाज गोलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी आहे. ओव्हर टू आशिष फॉर द नेक्स्ट मॅच, टॉस का बॉस. हॅलो, थैंक यू राजेश कुले सर. युवक मंडल जनमित्र फाउंडेशन व सिद्धेश्वर बॉयज द्वारा आयोजित नॉस्ट्रा चषक 2023 में आप सभी का हार्दिक स्वागत है. टॉस बॉक्स में यहाँ पर उपस्थित हूँ. दोनों टीमों के कप्तान मेरे साथ उपस्थित हैं. गढ़दुमेश्वर संघ के कप्तान वसीम और फिरोज 11 बोरीवली बॉयज के कप्तान फिरोज शेख मेरे साथ मौजूद हैं. और मैं टॉस बॉक्स में जो हमारे सम्मान्य अतिथि लोग हैं उनसे अनुरोध करूंगा कि प्लीज़ टॉस बॉक्स में आएँ और टॉस के लिए ज़्यादा समय नहीं लेते हुए, क्योंकि पहले इनिंग में हमने देखा 79 इतने रन इस मैदान पर पहले ही मैच में बने, यानी कि आगे आने वाले समय में और ज़्यादा स्कोर हमें देखने को मिलेंगे, इसमें कोई दो राय नहीं है. 80 रनों का लक्ष्य रखा है. 82 ओके, 82 रनों का लक्ष्य है. तो टॉस बॉक्स में गणेश जी बारे हमारे बीच उपस्थित हैं और फिरोज 11 बोरीवली बॉयज और गढ़दुमेश्वर संघ के कैप्टन वसीम भाई हमारे बीच उपस्थित है. तो डॉक्टर खाड़े गढ़दुमेश्वर संघ और उनके सामने होंगे फिरोज 11 बोरीवली बॉयज. टॉस कॉइन गणेश जी बारी के हाथों से होने जा रहा है. दीपक पाटणेकर साहेब यांच्या हस्ते टॉस होणार आहे. टॉस झाला आहे, टेल्स कॉल झाला है, टेल्स आला है, बग टेल्स. तो गढ़दुमेश्वर संघ डॉक्टर खाड़े इन्होंने टॉस जीता है. कैप्टन वसीम जिन्होंने टॉस जीता है, मैं शुभकामनाएं देना चाहूंगा और जरूर जानना चाहूंगा कि टॉस जीतने के बाद आपका निर्णय क्या होगा, क्योंकि ज्यादा समय लेना नहीं, ऑलरेडी हम समय से बहुत लेट चल रहे हैं. वसीम, क्या लेना चाहेंगे टॉस जीतने के बाद? फील्डिंग करेंगे. फील्डिंग करेंगे. कितना स्कोर आपने पहला मैच देखा, 79 81 82 का टारगेट हुआ है, तो आपका क्या लक्ष्य होगा फील्डिंग करने के बाद? कितने रनों पर रोकना चाहेंगे फिरोज शेख को? देखो, लोग की टीम तो अच्छी है, हम लोग अच्छी बॉलिंग डालेंगे, जितने में रुक सकते हैं रुकाएंगे. और आपके प्लेयर से क्या उम्मीद है? सब फिट अल्हम्दुलिल्लाह. अशरफ भाई हैं, सब रॉयल. तो अशरफ भाई को हम देखेंगे एक्शन में. और फिरोज भाई से भी जानना चाहेंगे कि बैटिंग का मौका, फिरोज खान, बैटिंग का मौका मिला आपको, कितना स्कोर आप खड़ा करता है वो देखना चाहेंगे? डिपेंड करता है बैट्समैन की जो कैपेबिलिटी है. हम ज़्यादा से ज़्यादा स्कोर करेंगे क्योंकि उनके पास में भी बैट्समैन है और हमारे पास भी बॉलर है, तो जिसके फेवर में लक रहेगा वो जीतेगा. 100% देगा. इट्स अ पार्ट ऑफ द गेम. द पार्ट ऑफ द गेम. तो कॉन्फिडेंस काफी आई है दोनों कप्तानों का. टॉस बॉक्स से यहाँ पर गणेश जी बारे और हमारे सभी सम्मानीय अतिथियों के साथ दीपक पाटणेकर सर, आप सभी का वेलकम, आप सभी का बहुत बहुत धन्यवाद करते हुए आपको सीधे मैच की तरफ लिए चलूंगा. राजेश कुले सर, ओवर टू यू. थँक्यू आशिष. तर सामन्याला सुरुवात होते. आपण पाहतोय या ठिकाणी 14च्या सरासरीने जिंकायचं आहे. ओमकार 11 गिरगाव अजय स्पोर्ट्सला. एका बाजूला आपण पाहतोय सुरुवात झालेली आहे. निखिल जाधव आणि जगदीश जाधव दोघेही जबरदस्त आहेत. आणि आपण जर पाहिलं तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिलांचा T20 वर्ल्ड कपमधला सेमीफायनल सुरू झालेला आहे. जवळपास 7 ओव्हरमध्ये 31 धावा झालेल्या आहेत आणि एक गडी बाद झालेला देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावर मॅचला सुरुवात करूया, जास्त वेळ घेऊ नका. ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण एक चांगली सुरुवात करावी लागणार पॉवर प्लेमध्ये. तर महिला T20 वर्ल्ड कपमध्ये 5व्या ओव्हरमध्ये 31 धावा झालेल्या आहेत. ऑस्ट्रेलिया पहिली बॅटिंग करते आणि या ठिकाणी सुरुवात करूया. पुन्हा एकदा युवक मंडळ व जनमित्र फाउंडेशन आणि सिद्धेश्वर बॉईज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॉस्ट्रा चषक 2023 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 82.
आणि या ठिकाणी आमच्या सिद्धेश्वर हनुमान मंदिर खजिनदार आदरणीय सन्मान्य माणिकराव बातुलवार यांचं देखील हार्दिक स्वागत करूया स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित. आपलं हार्दिक स्वागत. पहिलं पॉवर प्ले फार महत्त्वाचं ठरणार आहे आशिष, आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत की निखिल आणि आपल्याला जगदीश जाधव हा पाहायला मिळेल. एक आक्रमक फलंदाज आहे जो डावखुरा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळू शकतो जो नंतर, कारण आता आपल्या दोन्ही राईट हँड बॅट्समन पाहायला मिळतात जगदीश आणि त्याबरोबर निखिल. तर दोन्ही निखिल एक जाधव तर एका बाजूला आपण म्हणतो गौरेश पहिल्या षटक घेऊन येतोय. फ्रेश पॉवर प्लेचं पहिलं मॅन्डेटरी ओव्हर घेऊन येत आहेत. आणि गणेश बारे सरांनी सांगितलं की अंडर फ्लड लाईट्स खऱ्या अर्थाने काळू झाल्यानंतर आपल्याला या मैदानावर खूप छान असं वातावरण पाहायला मिळेल आणि ते पाहायला मिळत आहे. काय प्लेन ग्राउंड आहे. पिच क्युरेटर राम सावंत यांचा देखील उल्लेख करावा असं वाटतोय. 82 धावांची गरज. तर बघूया या 14च्या सरासरीने जी आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. ओमकार 11 गिरगाव अजय स्पोर्ट्स संघाला विरुद्ध सिद्धेश्वर बॉईज. गौरेश सज्ज होतोय पहिलं षटक घेऊन. पहिल्या P1 मध्ये गौरेश, स्ट्राईकला निखिल जाधव, नॉन स्ट्राईकला जगदीश जाधव. आणि पुन्हा एकदा आपण जाऊया या सेकंड इनिंगला सुरुवात होईल आमच्या कॉम्बॉक्समध्ये हिंदी राष्ट्रभाषेमधून आशिष उपाध्याय यांना आपण पाहणार आहोत. धन्यवाद. या अगोदरचं पाहिलं तर गडदुमेश्वर संघ आणि फिरोज 11 बोरिवली बॉईज मध्ये टॉस झाला आणि ज्या ठिकाणी फिरोज 11 बोरिवली बॉईज याला आपण पाहिलं ज्या प्रकारे सुरुवात केलेली आहे. सुरुवात गडदुमेश्वर संघाने काय घेतलेलं त्या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा निर्णय. ओव्हर टू आशिष. हेलो, धन्यवाद राजेश कुले सर. दूसरी पारी की शुरुआत हो चुकी है. बहुत बड़ा लक्ष्य रखा है 82 रनों का, 82 ऑफ द टारगेट. और उसके लक्ष्य का पीछा करने के लिए पहले इनिंग पर हमने देखा जिस प्रकार से बल्लेबाजी हुई. राज गोठनकर सबसे ज़्यादा रन बनाने वाले पहली पारी में अपनी टीम की तरफ से बल्लेबाज, जिन्होंने 32 रन अपनी टीम के लिए बनाए. उसके बाद में विक्की और गौरव, इन दोनों बल्लेबाजों ने पारी संभाली और टीम के स्कोर को बहुत ऊंचाई तक लेकर गए हैं. दूसरी पारी की शुरुआत पहली गेंद पर सिंगल, अगली गेंद पर एक बार फिर से शॉर्ट टर्म पुल करने का प्रयास था. शॉर्ट मिड ऑन पर गेंद फील्ड हुई सर्कल के अंदर. पहला कंपलसरी पावर प्ले शुरू है. 2 गेंदों में 2 रन टीम का कुल स्कोर है इस समय. 82 रनों का एक पहाड़ जैसा लक्ष्य प्राप्त करना है. युवक मंडल व जनमित्र फाउंडेशन एवं सिद्धेश्वर बॉयज द्वारा आयोजित नॉर्थ स्टार चषक 2023 सम्मानीय खासदार श्री गोपाल शेट्टी जी, जिन्हें हाल ही में सांसद रत्न का पुरस्कार उससे नवाजा गया है. फुल टॉस गेंद को खेल दिया है लॉन्ग ऑन बाउंड्री पर. फील्डर तैनात, टाइम नहीं कर पाए प्रॉपर. फुल टॉस गेंद थी और एक रन स्कोरबोर्ड पर लगा है और पहला विकेट बहुत ही जल्दी गंवाया है बैटिंग टीम यानी कि गिरगांव बॉयज. ओमकार 11 गिरगांव अजय स्पोर्ट्स. 82 रनों का बहुत बड़ा टोटल इनके सामने खड़ा किया गया है सिद्धेश्वर बॉयज की तरफ से. कैच के लिए राज गोठनकर वहां पर खड़े थे और राज गोठनकर जितने अच्छे बल्लेबाज हैं उतने ही अच्छे फील्डर भी हैं. उनके हाथों से कैच बहुत ही कम छूटते हुए हमने देखा है. टेनिस क्रिकेट जगत में अलग ही पहचान अपनी बनाई है राज गोठनकर ने. स्कोरबोर्ड पर एकमात्र रन है, एक विकेट है, 3 गेंदें हो चुकी हैं. पहला पावर प्ले चल रहा है और ऐसा लग रहा है कि शुरुआत से ही दबाव में नजर आ रही है ओमकार 11 गिरगांव अजय स्पोर्ट्स. यश वाघेला आने वाले नए बल्लेबाज जो कि इस समय क्रीज पर हम देख सकते हैं, और उनके साथ में निखिल जाधव. 2 गेंदों में 1 रन बनाकर नाबाद. तीसरी गेंद पर पहली विकेट मिली है गेंदबाज गौरेश को. दूसरी पारी की बहुत ही जबरदस्त शुरुआत देखने को मिल रही है. मंच पर उपस्थित सभी गणमान्य अतिथियों का हार्दिक स्वागत है. अपनी गरिमामयी उपस्थिति इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाई आपने और फ्लड लाइट्स में काफी अरसे के बाद इस मैदान पर आए में भव्य दिव्य क्रिकेट टूर्नामेंट देख रहे हैं. नॉर्थ स्टार चषक. चौथी गेंद लेकर तैयार.
बाएं हाथ के बल्लेबाज के लिए इस बार खेलना चाहते थे ऑफ साइड पर, लेकिन अंत समय पर गेंद को थोड़ा सा नजर में लेकर आए, बल्ले का मुंह खुला और गेंद को ऑन साइड पर खेला। 1 रन के लिए सुरक्षित अपने क्रीज में दोनों बल्लेबाज और स्ट्राइक को रोटेट करते हुए स्कोर बोर्ड पर रनों की संख्या को आगे बढ़ाकर पहुंचा दिया गया है 2 रन 1 विकेट के नुकसान पर। पहले ओवर का खेल अभी भी जारी है, कंपलसरी पावर प्ले। पहला ओवर 2 फील्डर जो सर्कल के बाहर रहेंगे उसका फायदा अभी तक उठाते हुए नजर नहीं आ रहे हैं बल्लेबाज, और ये 2 गेंदें जो बाकी हैं उस पर जरूर बड़ा शॉट खेलने की कोशिश होगी। हवा में उछाल दिया है गेंद को, 2 फील्डर आए हैं, कॉल हुई है, आसान सा कैच वहां पर पकड़ा गया। रितेश गुरु वहां पर खड़े। हुई थी जब तक थोड़ा सा अंधेरा नहीं हुआ था, तब तक रन्स बनते हुए नजर आ रहे थे, और जैसे ही फ्लड लाइट्स ऑन हुई थोड़ा सा अंधेरा हुआ, उसके बाद हम पूरी की पूरी टीम को दबाव में देखते हुए नजर आ रहे हैं। 2 विकेट गिर चुके हैं, 5 गेंदें हुई हैं और मात्र 2 रन स्कोर बोर्ड पर। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की ज्या प्रकारचं यस आपने सही कहा यहाँ पर आशिष की फ्लडलाईट्समध्ये तुम्हाला बॅटिंग करणं तितकं साईड होणं बॉल फार आवश्यक असतं आणि त्या पद्धतीने सुरुवात थोडीशी संत पाहायला मिळते। अगली गेंद शॉर्ट आर्म पुल करने का प्रयास, बाहरी किनारा लगा है, गली की दिशा में गेंद फील्ड होती हुई जब तक तब तक 1 रन लेकर सुरक्षित अपने क्रीज में पहुंचना चाहेंगे और पहुंच गए हैं। स्कोर बोर्ड पर रनों की संख्या को एक सिंगल के साथ बढ़ाकर पहुंचा दिया है 3। पहले ओवर की समाप्ति हुई है, 2 विकेट गिर चुके हैं, काफी खराब स्थिति नजर आ रही है। यहां से कमबॅक करने के लिए आपको हर गेंद पर प्रहार करना आवश्यक है। नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर धाव संख्या एकूण पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते 3। दुसऱ्या बाजूला आपण पहिल्या इनिंगचा जर विचार केला आशिष तर 11 धावा आल्या होत्या, त्यामध्ये पहिल्या 3 बॉलला 3च रन्स होते। त्यानंतर एक जीवनदान मिळालं होतं देवराजला, त्यानंतर त्याने षटकार खेचला, मॅचमध्ये आले होते। त्यामुळे या गोष्टी घडणार आहेत, कारण अंडर फ्लड लाईट्स तुम्हाला साईड बॉल झाला पाहिजे, तुम्हाला तितकं चांगल्या प्रकारे हँड कॉर्डिनेशन आणि त्यानंतर तुम्हाला स्ट्रोक खेळायचे आहेत। त्यामुळे नक्कीच व्यावसायिक क्रिकेट खेळणारे हे सर्व खेळाडू आहेत, याचा अंदाज त्यांना आहे आणि त्या अनुषंगानेच हे सर्वजण आपलं देखील प्लॅनिंग करतील, त्यामध्ये ती मात्र शंका नाही। एका बाजूला आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने फॅशन ट्रक मोईन ऑल टाइप्स ऑफ गारमेंट अँड फुटवेअर आपल्या मैदानाच्या ग्राउंडच्या बरोबर बाहेर ज्या ठिकाणी आपण एक ऑल टाइप्स ऑफ गारमेंट्सचं एक फॅशन ट्रक मोईन यांच्याकडे देखील तुम्ही संपर्क साधा, खूप छान असं त्या ठिकाणी तुम्हाला स्पोर्ट्स वेअर मिळतील। त्यामुळे त्यांचे देखील धन्यवाद। फिर एक बार मैच की तरफ जाएंगे और हमारे साथ जुड़ेंगे फिर एक बार आशीष। धन्यवाद राजेश सर। आप हम बात कर रहे थे फैशन ट्रक की, मोइन के माध्यम से काफ़ी सारे वहाँ पर एक्सेसरीज, बेल्ट हो, पैंट हो, ट्रैक पैंट, शॉर्ट्स, ये सारे आपको मिल जाएंगे वहाँ पर एक अच्छे डिस्काउंट पर। चलते हैं मैच की ओर। तुषार बर्गे नए गेंदबाज आए हैं गेंदबाजी अटैक पर। स्ट्राइक पर हम देखेंगे एक बार फिर से राहुल को, उनका साथ देने के लिए यश वाघेला, बहुत बड़ा लक्ष्य। दूसरे ओवर की शुरुआत, पहली गेंद पर हल्ला बोलने की कोशिश की, ऑन साइड पर गेंद को खेल दिया है, डीप मिड विकेट पर गेंद को फील्ड करते हुए राज गोठनकर वहां पर मौजूद है। एक अच्छा सटीक थ्रो और राहुल ने एक सिंगल वहां पर प्राप्त किया है। इस सिंगल के साथ स्कोर बोर्ड पर रनों की संख्या को बढ़ाकर पहुंचा दिया है 4, 2 विकेट के नुकसान पर, और सिंगल डबल से अब काम चलने वाला नहीं है, आपको बड़े हिट के लिए जाना ही होगा। यस, राहुलकडे ती क्षमता आहे। राहुल चांदोरकर ज्या प्रकारचा बॅट्समन आहे, मला आठवतंय गेल्या वर्षी राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीमध्ये त्यांनी केलेली कामगिरी, आणि जेव्हा जेव्हा आपण जर दक्षिण मध्य मुंबईतलं क्रिकेट पाहिलं, मग त्यामध्ये लालबाग असेल, नरेपाकचं मैदान असेल, या खेळाडूने गाजवलेलं आहे। त्यामुळे आशा आहेत आणि त्या प्रकारे कॅरी ऑन करावं लागेल, कुठल्या तरी एका खेळाडूला एक मोमेंटम तयार करावं लागेल या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी। अगली गेंद इस बार फिर से बड़ा शॉट खेलने का प्रयास, बॉलर बैक खेल बैठे, बाहरी किनारा लगा है और यहां पर बहुत बड़ा मौका, और इस मौके को कैच किया वहां पर गेंदबाज तुषार बर्गे ने। विकेट का पतन होता हुआ तीसरा विकेट यश वाघेला के रूप में।
आप सभी आए हुए दर्शकों का हार्दिक स्वागत है। फ्लड लाइट्स में एक दिव्य भव्य आयोजन हमारे सम्मानीय खासदार श्रीमान गोपाल शेट्टी जी के सम्मान में सांसद रत्न का पुरस्कार जिन्हें अभी भी हाल ही में प्राप्त हुआ है, और उनके सम्मान में ये मौका बहुत ही ज़बरदस्त और सराहनीय सिद्धेश्वर बॉयज युवक मंडल जनमित्र फाउंडेशन के संयुक्त तत्वाधान में आयोजित भव्य एवं दिव्य क्रिकेट टूर्नामेंट, उसका आयोजन आप देख रहे हैं। तीसरा विकेट गिर चुका है, बहुत जल्दी दूसरे ओवर का खेल चल रहा है। तुषार बर्गे ने सफलता प्राप्त की है। अगली गेंद लेफ्ट हैंड बैट्समैन इस बार गेंद को इनसाइड आउट खेलने का प्रयास, एक बार फिर से राज गोठनकर के हाथों में ये तीसरी कैच चौथे विकेट के रूप में। संधी आहे गोलंदाज तुषारला, बघूया काय घडतंय प्रशिष। तुषार बर्गे शुरुआत की 2 गेंदों में 2 विकेट तो ले चुके हैं, लेकिन यहाँ पर बैटिंग टीम के लिए बहुत बड़ी परिस्थिति यहाँ पर निर्माण होती हुई। अगर आपको जीतना है तो बड़े शॉट के लिए जाना होगा। हल्के हाथों से खेला, ये अच्छा क्रिकेट है, सेंसिबल क्रिकेट, क्योंकि देख रहे हैं बड़े शॉट खेलने के प्रयास में जो लगातार विकेट गिर रहे हैं, अब उसे अगर थोड़ा सा कमबैक करना है बैटिंग में तो आपको बड़े स्कॉट खेलने जरूरी है, लेकिन उसके पहले आपको सिंगल डबल भी लेना बहुत जरूरी है, क्योंकि जब तक आपके अंदर कॉन्फिडेंस नहीं आएगा कि बल्ले के बीचों बीच गेंद आ रही है या नहीं, तब तक आप बड़े शॉट के लिए नहीं जा सकते। अगली गेंद इस बार शॉर्ट आर्म पुल किया है, गैप में जाती हुई गेंद फील्डर के बीचों बीच, वन बाउंस सीमा रेखा के बाहर, नॉर्थ स्टार चौका। आता आहे महिला T20 वर्ल्ड कप सुरू आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये, ज्या ठिकाणी पहिली विकेट गेलेली आहे 52ला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया। पहिली विकेट मिळालेली आहे, मात्र या ठिकाणी देखील जबरदस्त आपण या स्पर्धेचं आयोजन पाहतोय। चौकार आलेला आहे, हैट्रिक बॉल थी, हैट्रिक बॉल को चौके के बाहर भेजा और दूसरी गेंद को सीधे मैदान के बाहर नॉर्थ स्टार सिक्सर के लिए। 2 ओव्हर नंतर आपण पाहतोय धाव संख्या 15 आहे, ज्यामध्ये हॅट्रिक हुकली होती, तेव्हा सिंगल आला, त्यानंतर चौकार षटकार। मी ज्या खेळाडूचं नाव घेतलं राहुल कापूरकर, आणि मॅक्झिमम वन डाऊन किंवा ओपनर, एक सलामीचा फलंदाज, आघाडीचा फलंदाज म्हणून याला आपण पाहतो, तर मात्र तो आलेला आहे। आणि एखाद्या बॅट्समनला, एखाद्या संघाला एक मोमेंटम लागतो की एखाद्याने स्टार्ट दिल्यानंतर त्याला कन्वर्ट करायचं एका चांगल्या इनिंगमध्ये, तर राहुल असा एक फलंदाज आहे आणि प्रज्ञेशला देखील साथ द्यावी लागेल। अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, जिंकण्यासाठी अजूनही 68 धावांची 67 धावांची गरज आहे, आणि 67 जर बॅटिंग पॉवर प्ले बाकी आहे, आणि आत्ता ज्या प्रकारे ही आवश्यकता आहे ती जर पूर्ण केली तर नक्कीच या देखील मॅचमध्ये कमबॅक करू शकतात। आव्हान नक्कीच मोठं आहे, मात्र ती जबाबदारी स्वीकारावी लागेल राहुलला आणि प्रज्ञेशला। जी हाँ, 24 गेंदों में 67 रनों की जरूरत है, और ऐसा नहीं कि ये मुश्किल लक्ष्य है, क्योंकि कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, और हारा वही जो लड़ा नहीं। तो देखना है कितना लड़ते हैं और कैसे लड़ते हैं, कहां तक लड़ते हैं। लक्ष्य के करीब तक पहुंचना बहुत जरूरी है, और लक्ष्य प्राप्त करना उससे भी ज्यादा जरूरी है, क्योंकि यहां पर आपके पास दूसरा मौका नहीं मिलेगा। अब जीते तो सब जीते। पहला मुकाबला, और पहले मुकाबले के दौरान एक रोमांचक स्थिति में मैच पहुंच चुका है।
आखिरी 2 गेंदों में 2 बाउंड्रीज लगाकर राहुल चांदोरकर ने ये बता दिया है कि मैच अभी खत्म नहीं हुआ है, पिक्चर अभी बाकी है। तीसरे ओवर की पहली गेंद, जोरदार शॉट खेला है, पावरफुल शॉट, गेंद मैदान के बाहर डिपॉजिट होती हुई दर्शकों के हाथों में। गौरव ने पहले ओवर में जिस प्रकार की शुरुआत की थी और दूसरे ओवर में प्रज्ञेश लाड स्ट्राइक पर आए हैं और क्या स्वागत किया है बहुत बड़े छक्के के साथ। अगली गेंद पर देखना एक बार फिर से, क्या गौरेश को कोई सफलता मिलेगी या फिर प्रज्ञेश लाड और राहुल चांदोरकर इन दोनों की पार्टनरशिप रंग लाएगी और लक्ष्य के करीब तक पहुंचेंगे, क्योंकि चाहे लक्ष्य छोटा हो या बड़ा हो, आपको एक अच्छे पार्टनरशिप की बहुत जरूरत पड़ेगी। गेंद अंदर है, शॉर्ट आर्म पुल करने का प्रयास था, स्क्वायर लेग की तरफ गेंद फील्ड होती हुई, तब तक 1 रन लेकर छोर बदलते हुए और एक बार फिर से राहुल को स्ट्राइक पर लाते हुए, क्योंकि अच्छा कमिटमेंट है, सेंसिबल क्रिकेट खेलने की जरूरत है। इस बड़े लक्ष्य को प्राप्त करने के लिए आपके पास कमिटमेंट होना चाहिए, आपके पास क्षमता होनी चाहिए और सबसे ज्यादा जरूरी आपके अंदर वो जिद होनी चाहिए, जुनून होना चाहिए। स्ट्राइक पर राहुल चांदोरकर, गौरेश कुछ अलग करने का प्रयास करेंगे, लेकिन एक बार फिर से राहुल अपने कमिटमेंट के साथ आगे बढ़ते हुए नजर आएंगे। धीमी गति की गेंद, उंगलियां फेरी थी, क्या पहुंच पाएंगे? नहीं, इस बार मौका स्वयं गेंदबाज के पास था, गौरेश पहुंच चुके थे लेकिन थोड़ा सा दूर रह गए और इस बीच दोनों बल्लेबाजों के पास मौका था एक सिंगल लेने का, तो सिंगल जरूर प्राप्त हुआ है लेकिन लक्ष्य अभी भी दूर है। नक्कीच काय चेंडू टाकला होता, चांगला लेग ब्रेक होता, स्लोअर वन। आणि या ठिकाणी विनंती करेन, समोर साईड स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बसलेले आहेत खुर्ची घेऊन, लाल कलरची खुर्ची किंवा साइड स्क्रीन के सामने अंपायर के पीछे जो दर्शक बैठे हैं, आप सभी से निवेदन रहेगा, खड़े हैं आप थोड़ा साइड हो जाइए। जी हाँ, वो जो एरिया है जहां तक काला कपड़ा है वहां तक कोई वहां पर नजर नहीं आए प्लीज। काला कपड़ा के बगल में आप पूरा कपड़ा छोड़कर बैठे, जो लोग बैठे हैं सबसे रिक्वेस्ट है प्लीज उठ जाएं। What a shot! Flat षटकार, North Star षटकार, big one. Deepak in the mix. ज्या पुढे उभे आहेत बाउंड्री लाईन काऊ कॉर्नर, तुम्हाला विनंती करते थोडं मागे सरकून घ्या। बाउंड्री लाईन काऊ कॉर्नरला प्रॉफिट जिमच्या पुढे उभे असलेल्या प्रेक्षकांना विनंती करतोय, थोडं मागे सरकून घ्या। समोर साईड तुमच्या इथे कोणीच उभं राहू नका, बसू नका, ही विनंती राहील। खूप छान मॅच आहे, तुम्हाला विनंती करतोय, आपण खेळणार देखील आहात, थोडं मागे व्हा, अजून थोडं और पीछे हो जाइए। संपूर्ण ही मैदान व्यवस्था पाहताना फार मोठे योगदान राम साबंत बरोबर प्रशांत बंडागळे बाबू यांचं देखील धन्यवाद आहे, जे सुशोभीकरण आपण पाहतोय। क्या What a बात shot! है, क्या बात है, जोरदार फटका और अब अपनी उपस्थिति दर्ज कराते हुए धाव संख्या आपण पाहतोय, ज्या प्रकारे एकूण धाव संख्या 35 आणि आशिष अशा प्रकारची बॅटिंग जर झाली खरोखरच ही मॅच ऑन आहे। या ठिकाणी अक्षय जगताप, उत्तर मुंबई युवा मोर्चा सचिव यांचं देखील हार्दिक स्वागत। व्यासपीठावर आलेले सर्व मान्यवर यांना देखील आपण पाहत आहोत। तर धाव संख्या एकूण पाहायला मिळत आहे आपल्याला 35 आणि अजूनही या षटकातील एक बॉल बाकी आहे, म्हणजे महागडे षटक आहे जे गौरेजचं सेकंड स्पेल पाहतोय। 18 आणि 2 20 धावा आलेल्या आहेत। जसं आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर 5व्या ओव्हरमध्ये जे षटक आपण पाहिलं होतं ज्यामध्ये जास्त धावसंख्या आली होती ते म्हणजेच तरुण बिस्तचं, त्या ठिकाणी 24 धावा आल्या होत्या। त्यामुळे या प्रकारचे चढ उतार आपल्याला आशिष पाहायला मिळतील। बघूया, क्रिकेट आहे, काही घडू शकतं आणि जोपर्यंत शेवटचा बॉल टाकू शकत नाही तोपर्यंत कुठली भविष्यवाणी आपण करू शकत नाही। ज्या प्रकारचं इक्वेशन समीकरण वाढत चाललंय तितकीच चांगली बहारदार फलंदाजी पाहायला मिळते। लेकिन एक बात तो तय है, इस मैदान पर नॉर्थ स्टार चौके छक्कों की बरसात लगने वाली है इस पूरे टूर्नामेंट में। पहले मैच से जो सफर चालू हुआ है वो सफर आखिर तक चलता रहेगा और 82 रनों के इस बड़े टोटल को हासिल करते हुए एक कदम आगे बढ़ाते हुए
एक और बड़ा शॉट, इस बार गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, क्या आ सकेंगे? कैच छूटा है, आसान सा कैच वहां पर छूट गया है, लेकिन मैच नहीं छूटना चाहिए। कमिटमेंट बहुत अच्छा है दोनों बल्लेबाजों का कि अब यहां से सिंगल डबल अगर आपको अच्छी गेंद मिले तो ही खेलना है, वरना हर गेंद पर आपको बड़ा प्रहार करना है। आखिरी गेंद पर सिंगल, 3 ओवर की समाप्ति के बाद 12 रन प्रति ओवर के औसत से स्कोरबोर्ड पर रनों की संख्या है 36, 4 विकेट के नुकसान पर। और अब आने वाले 18 गेंदें जो बची हैं, उन 18 गेंदों में यहां से अगर अंदाजा लगाएं तो जीत के लिए 46 रनों की जरूरत है। 18 बॉल्स 46 रन टू विन फ्रॉम नाउ। नक्कीच आपण 18 बॉलमध्ये 46, ज्या प्रकारचं क्रिकेट सध्या मॉडर्न क्रिकेट 10x साईडलीच्या बॉलने, कॅप्टनच्या बॉलने क्रिकेट खेळतात, या अंदाजाने आपण पाहिलं तर 18 बॉलमध्ये 46 एवढं मोठं आव्हान नाही आहे. आणि ज्या प्रकारचे बॅट्समन विकेटवर आहेत, राहुल चांदोरकर, प्रज्ञेश लाड ज्या प्रकारे बॅटिंग करतोय, नक्कीच यासाठी आपण ताबिशला देखील श्रेय देऊ शकतो. कारण त्याच्या ओव्हरमध्ये केवळ जर आपण पाहिलं तर 5 धावा आल्या होत्या, जिथे ते कमबॅक केलं होतं. असं वाटलं होतं की 76 नंतर 90-92 होतील का, मात्र 81 वर थांबवलं. आणि तिथेच फिरोज 11 बोरली बॉईज आपणास लास्ट कॉल आहे. आपण त्वरित आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये घेऊन या. आणि मॅच संपल्यानंतर पहिली त्वरित पुढील मॅचसाठी गजुमेश संघ ज्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यांनी आपला संघ मैदानात दाखल करायचा आहे. वसीम कन्नड यांना विनंती राहील. नवीन गोलंदाज येईल मैदानावर आणि बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. आशिष, जिस तरह का क्रिकेट आशिष हम देख रहे हैं, आणि ज्या प्रकारे आपण क्रिकेटमध्ये चढउतार पाहायला मिळतात, आणि 18 बॉल 46 म्हणजे या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग करावी लागेल. आणि सिद्धेश्वर बॉईज संघाच्या संघनायकाला विनंती करतोय, राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. एक राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. फिरोज 11 बोरली बॉईज आपली प्लेइंग 11ची लिस्ट त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. 18 बॉल 46 धावांची गरज आहे. अतिशय अटीतडीचा सामना. प्रज्ञेश लाड, राहुल चांदोरकर ज्यावेळेस फॉर्ममध्ये आलेले आहेत त्याच वेळेस बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला बघूया. सामन्याचं गणित समीकरण बदलणार का? 18 चेंडू 46 धावांची गरज. 3 ओव्हरनंतर धावसंख्या 36. स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय प्रज्ञेश लाड, जो अप्रतिम बॅटिंग करतोय आतापर्यंत. प्रज्ञेश आपल्या वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 21 धावांवर खेळतोय, आणि अलॉंग विथ द कार्पेट ऑन साईडला खेळून खेळलेला पटका चेंडू जातोय, मात्र चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण करतोय. या अगोदर झेल सुटला होता, तो झेल किती महागात पडणार हे मात्र वेळच सांगेल. असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी, वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी. आशीष, 17 गेंदे और जीतने के लिए 45 रनों की जरूरत. बिल्कुल, लेकिन मुश्किल लक्ष्य को कितना आसान करते हुए दिखाई दे रहे हैं दोनों बल्लेबाजी, इस पर भी नजर रखनी होगी। फुल टॉस गेंद थी, ऑफ साइड में खेलने का प्रयास, चूके इस बार मिस टाइम हुए और गेंद सीधे कवर पर अनिकेत सावंत के हाथों में। आपण ज्याला पाहिलं जय बिस्ता, त्यांचे बंधू आहेत ते अप्रतिम खेळाडू जय बिस्ता, यांनी मुंबईसाठी देखील प्रतिनिधित्व केलं आणि हा देखील खेळाडू तितकाच घातक डेंजर बॅट्समन आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. आणि जर आपण पाहिलं तर आमच्याबरोबर स्कोरर भावेश नायर मला सांगतायत 16 बॉलमध्ये आता 45 धावांची गरज आहे आणि राहुल तंबूच्या आसरेला परतलेला आहे. तर 16 गेंदे और जीतने के लिए 45 रनों की अब जरूरत. जी हाँ, जो लड़ाई थी उसकी शुरुआत दोनों बल्लेबाजों ने कर दी है, प्रज्ञेश लाड और अभी अभी आउट होने वाले बल्लेबाज राहुल चांदोरकर ने। इसके बाद से दोनों बल्लेबाजों को और जिम्मेदारी उठानी पड़ेगी। एक अच्छे बैटल को बनाने के लिए एक अच्छा टोटल पहली पारी में खड़ा कर दिया गया, लेकिन उस टोटल को प्राप्त करने के लिए जो लड़ाई है वो इन दोनों बल्लेबाज को अब आगे से लड़नी होगी। 5 विकेट का पतन, 37 रन, और अब यहां से 16 गेंदे और 16 गेंदों में 45 रन। अगली गेंद फुल टॉस, क्या वे स्ट्राइक के ऊपर है, अंपायर के निर्णय का इंतजार रहेगा। नो बॉल कॉल हुई है, बहुत दूर गेंद मैदान के बाहर, नॉर्थ स्टार सिक्सर।
अब यहां से थोड़ा सा समीकरण बदलता हुआ नजर आएगा हमें। 16 गेंदे और 16 गेंदों में अब रनों की दरकार है 38। मैच ज्यादा दूर नहीं है और इस प्रकार की गलती अगर सिद्धेश्वर बॉयज के तरफ से आगे भी देखने को मिलेगी तो मैच बिल्कुल क्लोज होता चला जाएगा। मैच को काबू रखना है। थैंक यू डीजे। ओहो, जड़ में डाली थी इस बार गेंद और हल्की सी अपील हुई। फ्री हिट है।
महत्त्वाची खेळाडू मुनी ती बाद झालेली आहे. शिखा पांडेने विकेट घेतलेली आहे. 54 धावा तिने केल्या होत्या. मात्र या ठिकाणी मैदानावर जास्त तिची मॅच आहे. अतिशय अप्रतिम असा सामना सुरू आहे. कमबॅक करण्याची दोन्ही संघांना संधी आहे. समसमान संधी. इक्वल चान्सेस टू ब्रिंग्स बॅक इन द गेम. सो ॲज ओमकार 11 गिरगाव, अजय स्पोर्ट्स अँड टीम आपण टीम पाहणार आहोत सिद्धेश्वर बॉईजला देखील. तर श्री गडजुमेश्वर संघ देखील तयार आहे. फिरोज 11 बोरुली बॉईज यांना देखील आपण पाहणार आहोत. अक्षय पवार, अनिकेत शिंदे, रॉकी, त्यानंतर ब्राऊ, सचिन नाग, सलमान, हे सर्व खेळाडू आपण पाहायला मिळते. एका बाजूला आपल्याला गडजुमेश्वर संघ डॉक्टर खाडे यांच्या संघामध्ये राज सिंग, ग्लेन वैती, प्रमॅन प्रणयला पाहणार आहोत. प्रणय कोळी सर्व या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर फ्री हिट झालेला आहे. एक धाव मिळालेली आहे लेग बायच्या रूपामध्ये, एक धाव. तर दुसरा संघ देखील या ठिकाणी गडजुमेश्वर संघ आणि फिरोज बोरली बॉईज दोन्ही संघ तयार होत आहेत. प्रमय, राज सिंग, अँडी अशरफ, हर्षद, अनिकेत शिंदे याला आपण पाहणार आहोत. एका बाजूला स्वप्नील कोळीचा संघ आहे. या संघामधून तो खेळणार आहे. प्रकाश सिंग, प्रणय कोळी, गडजुमेश्वर डॉक्टर खाडे यांचा संघ. 15 बॉल 37 धावांची गरज. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारची सुरुवात आपण पाहतोय. आणि आता मात्र या चेंडूला खेळून काढले शॉर्ट मिड विकेटला. खेळाडू मिस फिल्डिंग होते. एकदा पूर्ण करतोय. रिद्धेश गुरव फील्ड करेपर्यंत एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. 14 चेंडू, धावांची गरज 36. ही मॅच देखील कमबॅक करू शकतो. अतिशय अडीअडीचा सामना. संघ या ठिकाणी बॅटिंग करताना पाहतोय. ओमकार 11 गिरगाव, अजय स्पोर्ट्स 82 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला सज्ज आहे तो म्हणजे तरुण बिस्ता. गोलंदाज आहे अजय. एक बॅकवर्ड पॉइंट, एक कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट. यॉर्कर चेंडू शॉर्ट मिड विकेटला. खेळाडू स्वतः त्या ठिकाणी आहेत. मात्र स्वतः त्या ठिकाणी बॉलर जातोय. अजय फील्ड करतोय. एक धाव. एक धाव महत्त्वाची नाही, मात्र चौकार षटकारांची गरज आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर आपण पाहिलं ज्यावेळेस फ्री हिटवर लीग बायला एक धाव मिळाली आणि एकूण धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 47. एक समीकरण आपल्याला पाहायला मिळेल आतापर्यंत ज्या प्रकारची धावसंख्या ओव्हरमध्ये. शुभता चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि फ्लॅट राईट इन अ स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट. हा येतोय नॉन स्टार षटकार. संघासाठी पुन्हा एकदा मोमेंटम तयार करतोय प्रज्ञेश लाड. अप्रतिम कामगिरी करतोय. केवळ कॅरी ऑन करायची नंतर फिनिश चांगला द्यावा लागणार आहे. ज्या प्रकारची बॅटिंग आपण पाहतोय. 12 बॉल 29 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी ओमकार 11 गिरगाव, अजय स्पोर्ट्स विरुद्ध सिद्धेश्वर बॉईज. 12 बॉल्स, धावांची गरज 29. अतिशय अटीतडीचा सामना. युवक मंडळ व जनमित्र फाउंडेशन आणि सिद्धेश्वर बॉईज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॉस्टार चषक 2023 सप्ताह मैदान युवक मंडळ पोईसर कांदिवली पश्चिम या ठिकाणी आपण क्रिकेटचा रणसंग्राम पाहत आहोत. प्रथम पारितोषिक 3,33,333. द्वितीय पारितोषिक 2,22,222. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, सायकल, त्याचप्रमाणे मालिकावीर आपण पाहत आहोत या ठिकाणी. LED TV आणि नक्कीच एक छान असं बक्षीस देखील वेगवेगळी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच अजय स्पोर्ट्स कडून टी शर्ट, AR स्पोर्ट्स रियाज यांच्याकडून कॅप आणि ट्रॉफी सिद्धेश्वर बॉईज यांच्याकडून दिली जाणार आहे. तर 12 चेंडू शिल्लक आहेत. धावांची गरज 29. 14.5ची सरासरी आहे. आशिष पंडित, अँडी अशरफ, ग्लॅन वैती, रियाज, प्रणय खोळी, वसीम यांना गड्डुमेश्वर संघाकडनं पाहणार आहोत.
तुषार बर्गे याच्याकडे नक्कीच ती आशा आहे आणि अप्रतिम असा खेळाडू आहे. डॉक्टर खाडे याला देखील आपण पाहतोय. खडगे, डॉक्टर खाडे हे सर्व या ठिकाणी सज्ज आहेत. फिरोज यांना विनंती राहील आपली प्लेइंग लेस घेऊन याच्या. वॉट अ शॉट. ओव्हर पिच चेंडू चांगल्या प्रकारे बॉटम हँडचा वापर केला. पुन्हा एकदा सडक पर खडक चाबुक स्ट्रोक तरुण बिस्ता. हेलो हेलो थैंक यू डीजे. फिरोज भाई लास्ट कॉल है आपको, प्लीज आपका प्लेइंग लिस्ट अभी तक नहीं आया है, प्लीज थोड़ा जल्दी करें. 12 गेंदों में 29 रनों की जरूरत थी राजेश कुले सर, और पहली गेंद पर जो स्वागत किया है तुषार बर्गे का, एक जबरदस्त ट्रेडमार्क शॉट खेला है. तरुण बिष्टा ने ताकतवर प्रहार किया और 6 रन प्राप्त किए, और जो समीकरण था उसमें बदलाव करते हुए. यस बिल्कुल बिल्कुल सही फरमाया आपने. 11 गेंदे और 23 रन की जरूरत. आणि तरुण बिस्ता ज्याच्यावर संघाची आहे भिस्त आणि खूप चांगलं क्रिकेट खेळतोय, शिस्त जे दाखवतोय. पुढचा चेंडू स्लोवर वन चेंडू, चेंज ऑफ पेस. अनिकेत येतोय त्या ठिकाणी. खेळाडू बाद गॉन. जशास तसे उत्तर. खेळाडू आहे. जरी शेवटच्या षटकामध्ये 5 धावा दिल्या असल्या तरी सुद्धा अप्रतिम असा सामना. 10 चेंडू 23 धावांची गरज. महिला T20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया 96ला 2 आहेत. ऑस्ट्रेलियाची पहिली बॅटिंग करताना 14व्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी राधा यादव आणि शिखा पांडेने केलेली आहे. गोलंदाजी करतोय या ठिकाणी मैदानावर आपण पाहतोय, ज्याला यश मिळाले तुषारला. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट. नवीन येणारा फलंदाज ताबिश याला देखील आक्रमक खेळ करावा लागेल, किंवा बॅट्सिंगला तुम्हाला प्रज्ञेश लाड सारखा बॅट्समन जो मगाशी 9 चेंडूमध्ये 29 धावांवर खेळतोय, ज्या प्रकारची बॅटिंग आतापर्यंत 4 षटकार. लवकर वेळ घेऊ नका, मी पंचांना देखील विनंती करेन. धोनी 49 मिनिटमध्ये पहिली इनिंग कंप्लीट झाली होती. 557 टू 646. 6:53ला सुरुवात केली आपण सेकंड इनिंगला. पहिल्या इनिंगला 49 मिनिटं लागली, जे आपल्याला 30 मिनिटांमध्ये करायचे आहेत. स्ट्राईकला ताबिश. पुढचा चेंडू ताबिशसाठी. मिस्टाईन स्ट्रोक. हा देखील खेळाडू बाद होणार का? ओ बाद. पहिल्यांदा ज्याकडे देवराज होता त्या प्रभावित करावं लागणार आहे, कारण ज्या स्थितीमध्ये सामना आहे. आणि बॅट्समन मोहित. चला लवकर मोहित. 9 बॉल 82 धावांचं लक्ष आहे. कंपल्सरी चेस आहे. 9 बॉलमध्ये 23 धावांची गरज. गडी बाद झालेले आपण पाहतोय आतापर्यंत. निखिल बाद झाला, जगदीश, त्यानंतर यश, त्यानंतर राहुल, सचिन, प्रज्ञेश खेळतोय अजूनही. तरुण बिस्त बाद झाला, ताबिश बाद झालाय, मोहित. आणि मोठी जबाबदारी प्रज्ञेश्वर आहे. प्रज्ञेश सारखा खेळाडू जर तुम्हाला ज्या पद्धतीने आपण पाहतोय बॅटिंग करताना ज्या पद्धतीने बाद झाल्यानंतर एक एक नवीन खेळाडू. प्रज्ञेश अजूनही विकेटवर प्रज्ञेश आहे, त्यामुळे मोठी जबाबदारी घ्यावी लागेल मोहितला देखील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. शॉट्स फेअरलेग आहे. एक शॉट मिड विकेट आहे. पॉइंट आहे. डीप कव्हरला अनिकेत येतोय सावंत. एक लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ, ज्या ठिकाणी मिड विकेट एक येतोय. पॉइंट एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर आहे. कुठलाही खेळाडू पॉइंट आणि डीप स्वीपर पॉइंटला नाही आहे. तर डावखुरा बॅट्समन स्ट्राईकला महेंद्र म्हात्रे. मोहित म्हात्रे येतोय. क्षमा करा मोहित. चला लवकर वेळ घेऊ नका, यानंतर देखील मॅच लगेच सुरू होईल. राऊंड द विकेट मोहितसाठी. उंच टोलवतोय खेळाडू, त्या ठिकाणी डीपला आहे अनिकेत.
आणि खेळाडू बाद गॉन. हॅट्रिक घेतलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या. गोलंदाज जबरदस्त काम करतोय तुषार. या मॅच मध्ये अप्रतिम अशी कामगिरी करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत विकेट जर आपण पाहिलं तर 8 विकेट गेलेल्या आहेत. हा देखील जबरदस्त चेंडू अपील केले जाते मात्र कुठल्या प्रकारचा परिणाम नाहीये. एक जबरदस्त कामगिरी करताना आतापर्यंत 5 बॉलमध्ये 6 धावा दिलेल्या आहेत. 7 बॉल 23 धावांची गरज. तुषारनेच अप्रतिम बॅटिंग देखील केली होती, ज्याने सुरुवात करताना जर पाहिलं तर तुषार नाही गौरवने बॅटिंग केली होती. 15 धावा आपण पाहिल्या ज्या पद्धतीने विकीने, त्यानंतर 18 धावा गौरवच्या नॉट आउट एक बॅटिंग केली होती. शेवटचा चेंडू ओ कॉट बिहाइंड. बल्ले का किनारा, विकेट कीपर का सहारा, काम तमाम गॉन. 9 विकेट. त्याचप्रमाणे निवृत्ती निकम यांचं देखील व्यासपीठावर हार्दिक स्वागत. अक्षय जगताप, भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई युवा मोर्चा सचिव, इतर सर्व मान्यवर. 9 विकेट्स गेलेले आहेत. 6 बॉलमध्ये 23 धावांची गरज. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्हाला आमचे स्कोरर गुणलेखक भावेश नायर सांगतात की 2 ओव्हरचा स्प्लेन जो तुषारने टाकला, गोलंदाजीचं पृथक्करण 2 ओव्हरमध्ये त्यांनी धावा दिल्या एकूण 18 आणि 6 विकेट घेतलेल्या आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना 5 विकेट होल म्हणजे मोठी कामगिरी, मात्र टेनिस क्रिकेटमध्ये 6 विकेट घेणे ही फार महत्त्वाची, अद्भुत, अद्वितीय अशी कामगिरी आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या तुषारसाठी. 6 विकेट्स घेतलेल्या आहेत 2 ओव्हरमध्ये. एक हॅट्रिक त्यामध्ये समाविष्ट आहे. 9 विकेट झालेल्या आहेत. देवराज शेवटचा निर्णायक षटक घेऊन. स्ट्राईकला प्रज्ञेश लाड, नॉन स्ट्राईकला शेवटची विकेट बॅट्समन आहे अभिषेक. लास्ट विकेट. नॉन स्ट्राईकला अभिषेक, स्ट्राईकला प्रज्ञेश लाड. जबरदस्त कामगिरी करावी लागेल. ज्या फॉर्ममध्ये प्रज्ञेश आहे, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये लास्ट ओव्हर सेकंड लास्ट ओव्हरमध्ये नॉन स्ट्राईकलाच उभा राहिला. 6 बॉल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, पंचांचा इशारा येतो वाईड. मॅच इज ऑन. 6 बॉलमध्ये धावांची गरज आहे आता 22. पहिला बॉल आपण पाहिला ज्या ठिकाणी टाकलेला आहे आणि प्रज्ञेश लाड स्ट्राईकला आहे. यावर मोठी जबाबदारी आहे. एक अप्रतिम अशी कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. काय घडणार, काय बिघडणार. शेवटच्या या ओव्हरमध्ये 6 चेंडू 22 धावांची गरज. देवराज सज्ज ओव्हर द विकेट. स्ट्राईकला प्रज्ञेसाठी आणि हा चेंडूला पाठवता डिस्कल लेगच्या भरून. आणि जोपर्यंत चेंडूवर खेळाडू येईल, 1 धाव तर पूर्ण केलेली आहे, मात्र जोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी पोहोचतात का बघूया. यास 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी धावसंख्या आता मात्र 62 आणि धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 5 बॉलमध्ये 20 धावांची गरज. ओमकार 11 गिरगाव अजय स्पोर्ट्स विरुद्ध सिद्धेश्वर बॉईज पहिला सामना आपण पाहत आहोत. यानंतर आपल्याला पाहायला मिळेल श्री गडदुमेश्वर संघ विरुद्ध फिरोज विलन बोरिवली बॉईज. श्री गडदुमेश्वर संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मॅच संपल्यानंतर त्वरित आपण मैदानावर जाणार आहोत. कुठल्या प्रकारचा व्यत्यय थांबणार नाही आहेत, कुठल्या प्रकारची वेळ न घेता. ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू प्रदेशसाठी. आता मात्र चांगल्या उंचीवरचा इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी.
Just checking the batsman footwork as well as the stroke, who played the genuine stroke toward the square leg in the first delivery. So wide, then 2 runs adding in the score. So 24 balls, 4 चेंडू 20 धावांची गरज. कंपल्सरी 3 षटकार आणि 1 दुहेरी धाव. 4 षटकार. नक्कीच या मैदानावर आपण पाहिले रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सांसद महाकुंभ एका बॉल मध्ये 10 झाले होते. स्वप्नील कोळी मॅन फ्रॉम मड नवानगर आणि समोर आपण पाहिलं होतं TWJ गुहागर या संघाविरुद्ध चिपळूणचा खेळाडू रोहितने टाकलेलं षटक होतं निर्णायक. मात्र तो चेंडू बीमरला षटकाराला 7 आणि त्यानंतर जेव्हा धावांची गरज 3 होते तेव्हा पुन्हा एकदा स्वप्नील कोळीने षटकार खेचला होता. त्यामुळे या मैदानावर कित्येक वेगवेगळे रेकॉर्ड झालेले. आता मात्र या ठिकाणी संधी नाही. बॅटची कडा घेऊन गेला होता. यष्टीरक्षक देखील चांगल्या उंचीचा आहे आणि त्याच्या देखील वरून चेंडू निघून गेला. डॉट. आता बॉल बाकी आहे 3. धावांची गरज आहे अजूनही 20. 3 balls 20 to win. जबरदस्त कामगिरी. प्रथम बॅटिंग करताना 32 धावा केल्या होत्या. त्यानंतर 15 धावा विकीने केल्या, गौरवने केल्या होत्या 18. मात्र सामन्याचं गणित समीकरण बदलणारा गोलंदाज ठरला तुषार हुशार. स्लोवर वन. आता बघूया ऑल आउट करण्याची संधी आहे. मात्र नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू. 2 बॉल मध्ये 20 धावांची गरज. सिद्धेश्वर बॉईज विरुद्ध आपण पाहतोय सुरू असलेला सामना ओमकार 11 गिरगाव अजय स्पोर्ट्स. 2 चेंडू धावांची गरज 20. एका ओव्हरमध्ये सेकंड लास्ट ओव्हरमध्ये 5व्या ओव्हरमध्ये नॉन स्ट्राईकला 6 चेंडू उभा राहिला. जो फॉर्म मध्ये असलेला बॅट्समन एका बाजूने पडझड होत गेली आणि त्यानंतर आक्रमण करण्याची संधी आली तोपर्यंत वेळ निघून गेली होती. शेवटचा 1 बॉल स्लोअर वन. गती परिवर्तन करतोय. या अगोदर देखील मी म्हटलं होतं की प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी. वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी आणि ती किंमत आता मात्र या ठिकाणी मोजावी लागते. कारण प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार म्हणजे क्रिकेट नाही. सिंगल देखील महत्वाचं होतं. 1 बॉल आणि आता मात्र ऑल आउट करण्याची संधी आहे का बघूया. खेळाडू त्या ठिकाणी येतोय. कॉल दिलेला आहे चांगला झेल सौरभ पुजारी. त्यामुळे 19 धावांनी विजय. प्रेजेंटेशन बॉक्स मध्ये थैंक यू डीजे. आया है राजा. राज ने बैटिंग की थी लेकिन इस पूरी टूर्नामेंट पर पहले मैच पर जिन्होंने 4 चांद लगाए ज्या ठिकाणी अद्वितीय अद्भुत अशी कामगिरी केली. 2 ओव्हर टाकताना 2 ओव्हरमध्ये 18 धावा देऊन 6 महत्वाचे गडी बाद केले. तो ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर ज्याला अजय स्पोर्ट्स कडून टी शर्ट, AR स्पोर्ट्स कडून कॅप आणि सिद्धेश्वर बॉयज कडून ट्रॉफी देण्यात येणार आहे आणि तो खेळाडू ठरतोय सामनावीर पहिल्या मॅचचा तुषार बर्गे. जोरदार टाळ्या होत्या तुषारसाठी. वेल बोल्ड. एक हॅट्रिक आहे त्यामध्ये. एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या होत्या ज्या निर्णायक ठरल्या आणि पहिल्या ओव्हर स्पेलमध्ये 2. तर लवकरच गुर्जमेश्वर क्रिकेट संघाने आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि मी विनंती करेन फिरोज विलियन बोरली बॉईज आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. मात्र मी या ठिकाणी उत्तर मुंबई भाजपा अध्यक्ष सन्मान्य गणेशजी खणकर साहेब यांच्या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होत आहे. त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया आणि मी या ठिकाणी गणेशजी बारे यांना विनंती करतोय की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपण पाहुण्यांना घेऊन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचं. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो म्हणजे तुषार बर्गे. ओव्हर टू आशीष उपाध्याय. थैंक यू राजेश सर. तुषार बर्गे पहले मैच के मैन ऑफ द मैच और गणेश खनकर जी जो अभी बहुत देर से हमारे बीच उपस्थित हुए. आपकी जानकारी के लिए बता दूं कि पहला मैच जो खेला गया उसमें 2 परफॉर्मेंस देखने को मिली. राज गोटनकर ने 32 बनाए लेकिन तुषार बर्गे जिन्होंने 2 ओवर में मात्र 18 रन देकर 6 विकेट अपने नाम किए. मैन ऑफ द